वंदे मातरम मित्रांनो, आज आपण आलो कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये. आज आपल्या महाराष्ट्राच्या नाशिकच्या सामाजिक कार्याचे जे आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य पितामह आपले मुकुंद काका दीक्षित आणि वासंती काकी यांना एक पुरस्कार देण्यात येणार आहे. तर त्या पुरस्कारानिमित्त आम्ही सगळे इथं कुसुमाग्रज स्मारकामध्ये इथं पोचलेलो आहे. स्वर्गीय जयंत मठकर पुरस्कार हा काका काकींना देण्यात येणार आहे. तर हा सगळा कार्यक्रम आणि उमदा वक्त्यांचे जे पण भाषणं असतील ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे इथं जे पण तुम्हाला दिसतं हे सगळे मुकुंद काका दीक्षितांचे काही नातेवाईक आहेत, काही मित्रमंडळी आहेत. सगळे हळूहळू गोळा व्हायला लागलेले आहेत. आणि जे सत्कार मूर्ती आहे ते काही अजून आलेले नाही, पण ते पुढच्या 5 मिनटात पोहोचत आहे. तर हे बघा, तर सत्कार मूर्ती आल्यावर ते मी तुम्हाला दाखवतोच. पहिलं स्वतःला विचार करा की झालं आहे काय, म्हणजेच हॉर्न वाजवायचा आजार, हॉर्न आजार. अच्छा, बिना हॉर्न वाजवता गाडी चालवा, तुमच्यामुळे दुसऱ्यांना बरं वाटेल. प्लीज, कुत्रे पण कारण नसताना कटणे, तुम्ही माणूस असून सुद्धा शांत राहा. काय म्हणाल सर? कारण आजकाल शहरामध्ये कारण नसताना बेशिस्तपणे अननेसेसरीली हॉर्न वाजवायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. तर काय म्हणाल तुम्ही? अक्षरशः मी पण बघतो की हे रस्त्याने जाणारे जे कॉलेजमधले तरुण तरुणी किंवा हे चुकीचं आहे असं काही नाही. सगळ्या वयोगटातले लोक, सगळे, हां ते तर आहे, सगळ्याच वयोगटातले जे मुलं आहे किंवा हे लोक आहेत, आपल्याला हे तरुण मुलं असतात. तर हे अक्षरशः कर्कश हॉर्न वाजवतात आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करतात रस्त्यावरती. आणि बेदरकारपणे गाड्या चालवणं हे खूपच म्हणजे रिस्की. याच्यामुळे इतर लोकांचाही जीव धोक्यात येतो. आणि जसं रुग्ण असतील किंवा आसपासच्या हॉस्पिटल्स असतात, यांनासुद्धा बऱ्या प्रमाणात त्रास होत असतो. पण हे करू नये. तुम्हाला वाटतं का हॉर्न वाजवल्यामुळं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं वाटतं का? नाही, बिलकुल नाही. याच्याने आणखीन ॲक्सिडेंट वाढण्याचे चान्सेस असतात. तर ते करू नये. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा हा तो हॉल आहे जिथे आता काकांचा कार्यक्रम होणार आहे. आणि आपल्या काकी आलेल्या इथं आणि काका फॉलो करतो. आम्ही यांना फॉलो करतो. आता हे फॉलो करणं शाब्दिक आहे. मुकुंद काका, आम्हाला शब्दात पकडू नका, आम्ही फक्त शाब्दिक फॉलो करतो. अजून तुम्हाला मना आणि विचारांनी पूर्ण फॉलो करण्याची ताकद आलेली नाही. आणि आजचे प्रमुख सन्मानार्थी श्री मुकुंद दीक्षित, सौ वासंती दीक्षित, कृपया आपण मंचावर यायचंय. मी इनामदार गुरुजींना साने गुरुजींची प्रार्थना मांडण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो. आधी प्रार्थना होईल, त्यानंतर वैष्णव जनतो ह्या गांधीजींच्या आवडत्या भजनावर बासरी वादन होईल आणि त्यानंतर आपण दीप प्रज्वलन आणि माल्यार्पण करू. खरा तो एकची धर्म
जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे. त्यांच्या सोबत होते आणि त्या 5 लोकांपैकी हे तिथं होते. मला तर अक्षरशः अंगाला काटा येतोय की त्यावेळेला जिथं आजच्या युगात तर आम्हाला ते मोबाईलशिवाय 2 मिनटं राहता येते, त्यावेळेला संपर्काशिवाय राहणं आणि तिथं नवीन सगळ्या गोष्टी तयार करणं ही भूमिकाच खूप वेगळी होती. चला पुढं कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी इथं नितीन आहे, रजनीकांत आहे, गुरु आहे, विलास भाऊ आहे, महेश आहे. आम्ही मटकर काकांना ते शबनम घेतलेलं फक्त पाहिलेलं आहे. खादीचा झब्बा, इस्त्री नसायची कधी, आणि ते शबनम घेतलेलं आम्ही फक्त त्यांना पाहिलेलं आहे. आणि कधीही त्यांची ती शबनम उघडली की त्यांची ती 2 पुस्तकं, काही ह्या पावल्या क्लिनिकचं उद्घाटन झालं त्यावेळेस मटकर काका आले. येताना आम्हाला पुन्हा पोचवायला 6 महिने लागले, पण असे कितीतरी डबे मटकर काकांच्या घरातनं कुठं कुठं गेले असतील, किती कार्यकर्त्यांपर्यंत गेले असतील. जमनालाल बजाज पुरस्कार हा मटकर काकांना माझ्या मते 2017ला मिळाला. हा सामग्री वेगवेगळ्या पद्धतींनी वैयक्तिक भेटी घेऊन, तिथल्या लोकांच्या भेटी घेऊन, परस्पर विचारून, अशा अनेक वेगवेगळ्या अनेकविध माध्यमातून ही चाळणी लावली जाते. त्यातनं नितीन जावळे हा मटकर काकांच्या तालमीत तयार झालेलं असं एक रत्न आहे की ज्या वेळेला आम्ही फक्त कॉम्प्युटर पिक्चर बघतो, ॲटलिस्ट जाताना बसने न जाता रेल्वेने तरी जा, थोडं सुखाने जा, थोडं आरामाने जा, त्या सगळ्या बुकिंग्स करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहणं, तिथली ऑफिसची सोय पाहणं नितीन त्यावेळेला बघत होता. आमचे प्रमुख अतिथी आजचे डॉक्टर उल्हास जाजू सर यांचं मी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. मनजीत सिंग. खूप खूप धन्यवाद. तिसरं तेवढ्याच ताकदीचं आणि महत्त्वाचं नाव, ते असं मोठं नाव घेतलं ना की नलिनी नावरेकर असं खूप मोठं वाटतं. आमच्या नीलू फोटो फोटो विलास भाऊंनी जवळ हे तुम्ही त्यांच्या बोलण्यामध्ये ऐकालच. गांधींची शिष्य परंपरा आहे. गांधींनी जे प्रयोग केले त्याच्या पुढे शिष्य 100 पावलं पुढे गेलेले. जो काही अहिंसेचा प्रयोग बापूंनी केला त्या अहिंसेच्या प्रयोगाला विनोबांनी दूर नेऊन पोचलं. त्याचं तुम्ही कल्पना करू शकता एवढं. म्हणजे गांधींच्या पुढे विनोबा आहे. सत्याग्रहाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली, पण सत्याग्रहाचं सोनं जर कोणी केलं असेल तर ते साने गुरुजींनी केलं. बापूंचे अनुयायी. विठ्ठलाचं मंदिर दलितांसाठी खुलं करण्यासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शवली, प्राणपणाला लावले आणि त्या सत्याग्रहाचं सोनं केलं साने गुरुजींनी. ब्रह्मचार्यांचे प्रयोग केले बापूंनी, पण आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली ती जयप्रकाश नारायण आणि प्रभावतींनी. याचा अर्थ असा आहे की गांधी जिथं उभे आहेत त्याच्या पुढे कोसो दूर पुढे निघून गेलेली त्यांची शिष्य परंपरा आहे. ती जी जातकुळी आहे ती बापूंची जातकुळी आहे, मटकर बापूंची. आणि त्या जातीतल्या दोघांना त्या जातकुळीच्या स्मरणाचा पुरस्कार दिला जातो आहे. याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी असू शकत नाही.
आणि म्हणून त्या जातकुळीला आणि या जातकुळीतल्या दोघा पुरस्कारार्थींना प्रणाम करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. नमस्कार. खरं तर मुकुंदभाऊंचा परिचय आधी झाला असतं तर जास्त चांगलं झालं असतं. नाही, तो प्रश्न नाही आहे. त्यांच्या कामात यांचा खूप मोठा सहभाग आहे. ते काम सगळ्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. माझ्या परिचयामध्ये ते येईलच. वासंतीताईंचं लहानपण नाशिकसारख्या शहरात गेलं. एका धार्मिक कुटुंबात गेलं. 11 भावंडांमध्ये त्या एक होत्या आणि त्यामुळे अर्थातच मोठं कुटुंब असल्यामुळे त्यांचं कॉलेजचं शिक्षण काही होऊ शकलं नाही. मुकुंदभाऊ आणि वासंतीताई ही आत्ते-मामे भावंड आहेत आणि त्यांचा प्रेमविवाह देखील आहे. 13व्या वर्षापासून या त्यांच्या मागे होत्या आणि त्या टिकूनही राहिल्या. खरं तर मुकुंदभाऊंपुढे पुष्कळ ऑप्शन्स होते, पण यांनी काही त्यांचा पिच्छा सोडला नाही आणि सगळ्या घरच्यांचा विरोध असून देखील त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं. पण हे काही फक्त रोमॅन्टिक प्रेम नव्हतं. हे प्रेम मुकुंदभाऊंच्या कामावरही होतं आणि त्यामुळेच पुढे जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्या त्यांच्यासोबत राहिल्या आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कामात देखील सक्रिय राहिल्या. बाबा आमटेंनी आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या सामूहिक विवाहात यांचं लग्न लावून दिलं. त्यावेळी मंगलाष्टकं कोणी म्हटली माहिती आहे? पु ल देशपांडे, राम शेवाळकर, वसंतराव देशपांडे. आपण काही यांच्या एवढे भाग्यवान नाही. आपल्या लग्नात भटजी असतात. लग्नानंतर 3-4 महिने हे दोघंही कंपाऊंडरचं ट्रेनिंग घेण्याकरता डॉक्टर आमटे यांच्याकडे जाऊन राहिले आणि हेमलकशाहून 20 किलोमीटर लांब असलेल्या दाट जंगलाने वेढलेल्या लाहिरी गावात यांनी दवाखाना सुरू केला. आरोग्यसेवेचं काम हाती घेतलं. बघा, 50 वर्षांपूर्वीचा तो काळ. कुठल्याही सुविधा नव्हत्या, रस्ता नव्हता, पायी किंवा बैलगाडीनेच जावं लागायचं. गरजेच्या कुठल्याही गोष्टी त्यावेळेस त्या लाहिरीत मिळायच्या नाही. सगळं सामान हेमलकशाहून आणावं लागायचं, पाणी लांबून आणावं लागायचं, वीज नाही. अशा कठीण परिस्थितीत ही 20 वर्षाची वासंती, जिने कधी नाशिकच्या बाहेरसुद्धा पाऊल ठेवलं नव्हतं, पण अशा ही परिस्थितीसुद्धा वासंतीताईंनी लीलया पेलली. एकदा सई परांजपे कुठल्या तरी शूटिंगसाठी लाहिरीला गेल्या होत्या. मुकुंदभाऊ आणि त्या काहीतरी गप्पा मारत बसल्या होत्या अंगणात. तेवढ्यात एक स्त्री जंगलातून लाकडाची मोळी घेऊन तिथे आली आणि धपकन ती मोळी तिने त्यांच्या पुढ्यात टाकली. मुकुंदभाऊंनी परिचय करून दिला, ही वासंती. सई परांजपे थक्क झाल्या. त्यांना इतकं कौतुक वाटलं त्याचं की त्यांनी नंतर त्यांच्यावरती 3-4 ठिकाणी लिहिलं आणि त्यांचं जे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं त्या चरित्रात देखील या दोघांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. लाहिरीला आल्यावर वासंतीताई माडिया भाषा शिकल्या. तिथल्या आदिवासींशी एकरूप होऊन त्यांचे प्रश्न, त्यांची सुखदुःख समजावून घेतली. इंजेक्शन देणं, सलाईन लावणं, ड्रेसिंग करणं या गोष्टींबरोबरच बाळंतपण करण्यातही त्या तरबेज झाल्या. आता मुकुंदभाऊंचा स्वभाव म्हणजे हट्टी आणि थोडासा लहरी स्वभाव आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. अर्थात या स्वभावामुळेच ते आज कितीही कठीण परिस्थितीत राहूनसुद्धा नेटानं काम केलेलं आहे. त्यांचं एवढं मोठं काम या स्वभावामुळेच खरं तर झालं आहे.
पण कामाचं ठीक आहे हो, संसाराचं काय? वासंतीताईंची सहनशीलता बघा, त्यांच्या सहनशीलतेची आणि प्रेमाची परीक्षा अनेक वेळा झाली. अगदी कळीचा प्रसंग म्हणजे एकदा मुकुंदभाऊंना नाक चावला आणि या महाशयांनी इंजेक्शन घेणार नाही असं सांगून टाकलं. काय अवस्था झाली असेल त्यांची, वासंतीताईंची? किती विनवण्या केल्या, ऐकलं नाही. शेवटी रामाची शपथ घातली, तेव्हा ते इंजेक्शन घ्यायला तयार झाले आणि त्यांचा प्राण वाचला. आपल्याकडे सामाजिक कार्यातील स्त्रियांची फार मोठी परंपरा आहे. कस्तुरबा झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या, साधनाताई आमटे झाल्या. या स्त्रिया सामाजिक कार्यात कशा आल्या हो? मला असं वाटतं, पतीने घेतलेल्या व्रतात मनापासून सहभाग घ्यायचा एवढीच सुरुवातीला त्यांची भूमिका होती. पतीवरचं निस्सीम प्रेम, आदर, निष्ठा हाच त्यांच्या कामाचा पाया होता नाही का? आणि मग हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व फुलत गेलं आणि पुढे जाऊन या स्त्रियांनी इतिहास घडवला. आता ही नावं मोठी असतील, त्यांच्या कामाचा स्केल मोठा असेल, पण माझ्या मते त्यांची आणि वासंतीताईंची कुडी सारखीच आहे. मुकुंदभाऊंसोबत काम करता करता त्यांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला, अनेक विषयांचा अभ्यास होत गेला आणि स्वतंत्रपणे कामात सहभाग घ्यायला त्या समर्थ झाल्या. बाबा आमटे यांच्या इंद्रावती बचाव आंदोलनात आदिवासींच्या एका पदयात्रेचं नेतृत्व स्वतंत्रपणे त्यांनी केलं होतं. डॉक्टर अभय बंग यांच्या दारूमुक्ती आंदोलनात त्या सक्रिय होत्या. त्यावेळी हजारोंच्या जनसमुदायासमोर माडिया भाषेत, त्यांचं पहिलं भाषण होतं ते, माडिया भाषेत त्यांनी उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट भाषण करून सगळ्यांची शाबासकी मिळवली होती. नक्षलवाद्यांशी झालेल्या संघर्षातही मुकुंदभाऊंच्या सोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिले. पुढे 1991 ते 2001 ही 10 वर्ष मुकुंदभाऊ झाबुआला राहून काम करत होते. त्यावेळी नाशिकला राहून मुलांचं शिक्षण, संगोपन वासंतीताईंनीच केलं. एक पैसाही न कमवणाऱ्या माणसासोबत संसार करणं ही साधी गोष्ट नाही. किती संघर्षाला तोंड द्यावं लागलं असेल त्यांना. साड्या विकून, टिफिन देऊन, ट्युशन घेऊन त्यांनी संसाराचा गाडा हाकला आणि दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार केले. कितीतरी वेळा जवळ पैसे नसायचे, ओढग्रस्त परिस्थिती असायची, पण तरीही त्यांनी कोणापुढे हात पसरला नाही, अगदी माहेरीसुद्धा नाही. आजही वासंतीताई कार्यरत आहेत. जीवन उत्सव, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, संविधान मैत्री नाशिककर, दत्तक पालक योजना यांसारख्या अनेक चळवळींशी त्या सोबत राहून काम करतात. कोविडच्या काळात जेव्हा माणसं घराबाहेर देखील पडायला धजावत नव्हती, अशा वेळी ही दोघं हॉस्पिटलमध्ये जायची आणि लूट करणाऱ्या मॅनेजमेंटला बिलांची फेर तपासणी करायला लावून ती रक्कम कमी करायला लावायची आणि पेशंटच्या नातेवाईकांना दिलासा मिळवून द्यायची. ही दोघं कायम उत्साही असतात. मला त्याचं फार विशेष वाटतं. त्यांना मी कधीच दुर्मुखलेलं पाहिलेलं नाही किंवा गुमसुम बसलेलं पाहिलेलं नाही. दोघंही नियमित व्यायाम करतात. संगीताची त्यांना उत्तम जाण आहे. कितीतरी फिल्मी गाणी त्यांच्या अगदी तोंडपाठ आहेत. वासंतीताई तर उत्तम गातात सुद्धा. हसणं आणि हसवणं हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि मला असं वाटतं वर्तमानात जगणं आणि आनंदी राहणं हेच त्यांच्या आरोग्याचं रहस्य आहे. हे सोबत असले की यांच्यातली ही पॉझिटिव्हिटी आणि चैतन्य थोड्या वेळासाठी का होईना आपल्यामध्ये येऊन जातं आणि आपल्याला प्रफुल्लित करून जातं. वासंतीताईंचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कामा इतकंच घरी आलेल्याचं आदरातिथ्य करणं, नातेसंबंध जपणं, मित्रपरिवार जपणं, आलेल्याला खाऊ पिऊ घालणं, हा संसारिक भागही त्यांच्यामध्ये अगदी पुरेपूर भरलेला आहे. आणि हे कॉम्बिनेशन मला वाटतं फार रेअर असतं.
मुकुंदभाऊ नास्तिक तर ह्या पडल्या धार्मिक. मग किती कसरती, किती ओढाताण, पण वासंतीताई ह्या सगळ्याला पुऱ्या पडून स्वतः आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंद देतात. मुकुंदभाऊंसारख्या म्हणजे मी अतिशय चांगल्या अर्थाने म्हणते मुकुंद त्यांच्यासारख्या माणसासोबत संसार करणं आणि तोही प्रेमाचा संसार करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि हा संसार उगीच ओढून नेणारा संसार नाही आहे, तर हा अतिशय वरच्या दर्जाचा संसार आहे. आणि मुकुंदभाऊंना सुद्धा याची पूर्ण जाणीव आहे. वासंतीताईंनी केलेल्या त्यागाची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच मुकुंदभाऊ म्हणतात, मुकुंद वजा वासंती बरोबर 0. धन्यवाद. भूमिका काकूला सोबत घेऊन चालताना किंवा काकू प्रधान भूमिकेमध्ये असताना हे नाव पहिलं आलं, ही भूमिका तीच असावी असं मला वाटतं. अपश्चिम नुसता ब्लाइंड फॉलोअर नाही असतो. ह्या सिक्वेन्समध्ये पण तू म्हटलंस तर अगदी बरोबर की वासंतीताई व श्री मुकुंद दीक्षित यांचा सत्कार आणि वयाच्या या टप्प्यावर मुकुंद काका त्याबाबत खूप आग्रही असतात. आणि आत्तासुद्धा क्रम असा होता की मी पहिल्यांदी मुकुंद काकांची ओळख करून देणार होतो आणि मग त्या वासंतीताईंची करून देणार होतात. तो सिक्वेन्स जो बदलला तो खूप छान झाला. कारण हे खरं आहे की वासंतीताईंशिवाय मुकुंद काकांचं अस्तित्वाला तसं काही अर्थ नाही, जसं ते म्हटलं की ते 0 आहे याच्याप्रमाणे. आणि त्याचबरोबर मुकुंद दीक्षितांच्या शिवाय अनेक अर्थाने वासंतीताईंच्या जगण्याला अर्थ नाही असं त्या म्हणत असतात. त्यामुळे तुम्ही खूप छान परिचय करून दिला आणि त्या दोघांचं आयुष्यातलं जे काही काम त्यांनी केलेलं आहे ते असं वेगळं करताच येऊ शकत नाही. मग मुकुंद दीक्षितांचा आता काय परिचय करून द्यायला हवा. 1951चा पंचवटीमधला जन्म, संविधानाला 75 वर्ष झालीत आणि त्यांनी आता 75व्या वर्षात पदार्पण केलं. पण हा माणूस 75 वर्षाचा जरी झाला असेल तरी अजूनही ती जी मुलं मागे बसली आहेत ना खरोलीची, त्यांच्याबरोबर हा माणूस म्हणजे खरं मुकुंद दीक्षितांचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर खरोलीला जायला पाहिजे. आणि त्या लहान मुलांबरोबर ते जे खेळतात, जे बागडतात अक्षरशः, खरं म्हणजे एखादी व्हिडिओ क्लिप आपल्याला दाखवता आली असती तर त्याच्यामध्ये तो त्यांचा एक व्हिडिओ आहे की मागच्या उन्हाळ्यामध्ये त्या मुलांबरोबर तिथं ते डोहामध्ये ते उडी घेतात आणि मनसोक्त ते पोहतात. मुकुंद दीक्षित वयाने जरी आज जसं त्या बरोबर म्हटल्यात की ही दोघं असताना प्रचंड उत्साह आजूबाजूला असतो. मला वाटतं दीक्षितांची ती सगळ्यात मोठी खासियत आहे. ते नास्तिक आहेत का मला अजून नाही माहीत, त्या आस्तिक आहेत हे माहीत आहेत, पण ते आध्यात्मिक आहे हे नक्की. म्हणजे आज सकाळीच त्यांच्या घरी बोलत असताना ते म्हटलेत की आनंदवनामधून ते परत आले होते. नक्षलीशी त्यांचं एक प्रकारचं भांडण नाही मला म्हणता येणार, पण विसंवाद झाला, असहमती झालीत आणि ते इथे आलेत. आणि मग पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यावर जाताना ते विपश्यनेसाठी गेले होते. तो विपश्यनेमधला जो साक्षी भाव आहे तो तुम्हाला मुकुंद दीक्षितांमध्ये खूप दिसेल, अनुभवाला येईल. म्हणजे ही थोडंसं वेगळं रसायन आहे. ते हट्टी आणि लहरी आहेत बरेचसे, असं तुम्ही म्हटलात. बरंचसं नाही, ते पूर्णपणे लहरी आहेत. म्हणजे अनेक वेळेस ते त्या लहरीमध्येच जगत असतात. पण त्याचबरोबर एक विलक्षण असा साक्षीभावही त्यांच्यामध्ये आहे, हे मी जवळून बघितलेलं आहे. तो जो लहरीपणा आहे ना तो पण असा पास्टमध्ये मात्र अडकलेला अजिबात नाही आहे. म्हणजे या दोघांनी जे आयुष्य जगलं आहे ना ते खरं अफलातून आहे. आणि माझं चॅलेंज आहे की ते या पिढीतलं कोणीच जगू शकत नाही आणि त्यांच्याही पिढीतल्या खूप लोकांनी ते आयुष्य जगलं आहे. आणि त्याचं जर मर्म किंवा सिक्रेट जर असेल ना
तर या माणसाच्या लहरीपणामध्ये आहे, त्याच्या वर्तमानामध्ये जगण्यामध्ये आहे. मग तुम्ही उल्लेख केला गांधीजींच्या जातकोळीचा. गांधीजी सतत प्रयोग करायचेत आणि दीक्षितांना जर तुम्ही जवळून बघितलं तर हा माणूस सतत प्रयोग करत असतो त्यांच्या लहरीनुसार. म्हणजे ते बरेच वर्ष फक्त एकच वेळेस जेवायचेत आणि मग आम्ही म्हणायचो की नाही हे बरोबर नाही, पण ते तसं जगतात आणि त्याच्यामध्ये आनंदी असतात. करोनाच्या पूर्ण काळामध्ये त्यांनी मला वाटतं नाहीच घातला ना मास्क आणि घरात नव्हते बसलेले. सोमा कुऱ्हाडे यांच्याबरोबर ती जी मिशन आरोग्य जे आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या जे नफेखोरी होती त्याच्या विरोधात भांडत पेशंट्समध्ये होते, पण मास्क नाही घातला म्हणजे नाही घातला. बरेच प्रयोग ते करत असतात आणि मला ते खरंच खूप छान वाटतं, कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य असा भाग आहे. अपमान झेलायची एक विलक्षण क्षमता या माणसामध्ये आहे आणि मला वाटतं ते त्यांचं सर्वात मोठेपण जर असेल तर ते त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे खरोली गावातले किस्से मला माहीत आहेत की त्या गावात काम सुरू करत असताना गावगाडा असतो, तिथे बऱ्याच प्रकारची मंडळी असतात आणि काही लोकांचं पटत नव्हतं, पण पटलं नाही आणि अपमान जरी केला तरीही मुकुंद दीक्षितांवर कुठलाच परिणाम न झालेला आम्ही बघितला आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच हे तर तसं रचनात्मक काम नाही आणि मुकुंद दीक्षितांचं काम रचनात्मक आहे, पण त्याच्यामध्ये संघर्ष पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजे ते लाहेरी या भागामध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस तो संघर्ष, पण तो एक वेगळा संघर्ष आहे, तो रचनात्मक आयामही असतो त्याला आणि संघर्ष असतो. जसं तुम्ही अनुभवलं असेल की कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांशी जास्त फी घेतात म्हणून संघर्षही केलात, पण अतिशय प्रेमाने. ही त्यांची खास एक खासियत मला वाटतं आणि त्या अर्थाने ते मला वाटतं गांधीजींच्या खूप जवळ आहेत. गांधीजी खूप मोठा माणूस होता, ही वॉज ग्रेट, पण ह्या वेगवेगळ्या अर्थाने ते गांधीजींच्या जवळ आहेत. त्यांना गांधीवादी म्हटलेलं आवडत नाही, त्यांना गांधीप्रेमी म्हटलेलं आवडतं. पण गांधी हा माणूस जर समजून घ्यायचा असेल ना तर तुम्ही काही काळ जर मुकुंद दीक्षितांमध्ये बरोबर जर घालवला तर मला वाटतं तुम्हाला गांधी चांगला समजून घेता येईल. त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव आहे. कुसुमाग्रज, नाशिक आणि त्यांचे संबंध, कुसुमाग्रजांचा एक खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता आणि कुसुमाग्रजांच्याच सांगण्यावरून सुचवल्यावरून ते बाबा आमटेंकडे गेले. बाबा आमटेंचा एक विलक्षण असा प्रभाव त्यांच्यावर होता. पण हा माणूस भक्तिभावाने कुठेही वावरला नाही. म्हणजे अगदी ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस बाबा आमटेंबरोबरही जर असहमती असेल तर ती असहमती त्यांनी व्यक्त केली, त्याही वेळेस केली, नंतर ते करतात. पण त्याच्याबद्दलचा आदरभाव आणि प्रेमभावना याच्यामध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नसतो. KR दातेंचा एक प्रभाव त्यांच्याकडे होता, त्यामुळे ते झाबुआला गेलेत आणि खरोली कामाची जी सुरुवात झाली त्यावेळेस दत्ता साळवेंचा एक वेगळा प्रभाव त्यांच्यावर होता. BD शर्मा हे जे ट्रायबल कमिशनर होते, गांधीवादी आणि ट्रायबल कमिशनर, त्यांचा एक खूप मोठा प्रभाव मुकुंद दीक्षितांवर होता. या सगळ्यांची नावं मी याच्यासाठी घेतले की हा माणूस जे प्रयोग करत गेला आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये तो ह्या सर्व माणसांकडून शिकत गेला, पण शिकत असताना जे पटलं तेवढंच घेतलं आणि नुसतं घेतलं नाही तर ते प्रत्यक्ष अंमलबजावणीचा त्यांनी प्रयत्न केला. तर ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत मला वाटतं त्या मुकुंद दीक्षितांकडून आपण सगळ्यांनी शिकण्यासारख्या आहेत. अनेक प्रसंग त्यांचे, म्हणजे वासंतीताईंना आम्ही त्यांना म्हणत असतो की तुम्ही पुस्तक लिहायला पाहिजे आणि मला खरंच असं वाटतं की तुम्ही खरंच लिहायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे ज्याचा आपल्या सर्वांना वेगवेगळ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो. खास करून निर्भयता जी आहे ना ती या माणसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ते कलेक्टर समोरही जातील आणि अगदी आनंदाने जातील आणि गप्पामध्ये म्हणतील ते सगळं चांगलं आहे हो, तुम्ही चांगलं काम करतात, पण तुम्ही पैसे खात नाहीत का? हे एवढं बोलण्याची ताकद असलेला तो माणूस आहे आणि ते बोलताना त्या समोरच्या माणसाला अपमानित नाही होत, हे पण लक्षात घ्या.
त्याचा आतमध्ये कुठेतरी सद्सद्विवेक बुद्धी जागृत करण्याचं ते काम करतात. खरोलीमधल्या अनेक कुटुंबांशी त्यांचं जवळचं नातं आहे आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या भांडणं सोडवण्यामध्ये मुकुंद दीक्षित काकांची जी भूमिका आहे ती मला वाटतं खूप कमी समाजसेवकांमध्ये ती असते. हे जे माणूसपण आहे ना त्यांचं, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं आपण इथे जे उपस्थित आहोत आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर त्यांचं एक वेगळं नातं आहे आणि ज्या ज्या वेळेस काही गरज पडते त्यावेळेस आपण त्यांना हाक मारतो आणि ते येतात. हाही एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून हे त्यांचं खूप मोठेपण आहे. अपश्चिम वेळ पाळली पाहिजे, ती वेळ मी पाळतो आहे. मुकुंद दीक्षितांबद्दलची ओळख करून मला द्यायला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर मला सांगितलं होतं की नाशिकमध्ये त्यांच्या असण्याचं महत्त्व हे पण सांगावं. मला वाटतं नाशिकमध्ये आपण सर्वजण जे आहोत त्यांच्या सगळ्यांवर मुकुंद दीक्षितांचा एक प्रभाव आहे. व्यक्तिगतरित्या आपल्या कुटुंबावर त्यांचा प्रभाव आहे आणि अर्थात सामाजिक कामामध्ये पण एक वेगळा प्रभाव आहे. ते सर्व याच गोष्टींमुळे की ते निर्भय आहेत, अनेक अर्थाने ते सत्याचे प्रयोग करत असतात, माणसांवर खूप मनापासून प्रेम करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्यामधील बऱ्याच जणांसाठी एक प्रकारचा आरसा असतात की ते तुमचे सद्गुण दुर्गुण अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये सांगू शकतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ देण्याचं एक वेगळं मोठं काम कळत न कळत मुकुंद दीक्षित काका हे करत असतात. धन्यवाद. प्रयोग आपण हेमल कसा या प्रकल्पात केला. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक बिरादरीच्या उपकेंद्रावर एक कॉटेज हॉस्पिटल आपण सुरू केले. त्यासाठी आरोग्याचे शिक्षण घेतले. माडिया गोंडी भाषेचा आणि संस्कृतीचा अभ्यास केला. जंगल बचाव, मानव बचाव तसेच इंद्रावती बचाव या आंदोलनात आपण सक्रिय झालात. नक्षलवाद्यांशी मतभेद झाले. डाकूंच्या पुनर्वसनाच्या कामात मार खावा लागला. आपण अहिंसेचा मार्ग सोडला नाही किंवा त्यात कुठलीही तडजोड स्वीकारली नाही. गेल्या 22 वर्षांपासून आपण उभयतान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खारोली, धाडशी, सामुंडी या आदिवासी गावात ग्रामसभेच्या मजबूतीचे काम वयाच्या 75व्या वर्षी करीत आहात. विशेष म्हणजे लाहिरी या गावात काम करत असताना आपल्या मार्गदर्शनात गोगा मुसरा कुडी येमी या आदिवासीच्या मुखातून आमच्या गावात आमचेच सरकार ही घोषणा जन्मात आली आणि संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाली. ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल. डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, मोहन हिराबाई हिरालाल, डॉक्टर अभय बंग, वसंत पोद्दार, डॉक्टर सुगन बरड यांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असून या महानुभावांनी आपल्या जीवनात आपल्या आयुष्याला आकार दिला अशी आपली भूमिका आहे. स्वर्गीय जयवंत मटकर यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण नाशिक रोड तुरुंगातील बंदीजनांना गांधीजींच्या विचारांसंबंधी मार्गदर्शन केले, उद्बोधित केले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थाचा रचनात्मक कार्यकर्ता द्वितीय वर्ष पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्ही कृतकृत्य आहोत. आपले नम्र स्वर्गीय जयवंतराव मटकर स्मृती समिती संपादक अध्यक्ष रमेश दाणे, महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ, ज्येष्ठ गांधीयन ज्यांच्या हस्ते दिला जाणारे डॉक्टर उल्हास जाजू, उल्हास काकांच्या हस्ते पुरस्काराची राशी आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आणि आपण सगळे आमच्या प्रेमासाठी इथे जमलेले
अभिजान. नमस्कार. खरं तर संध्या वहिनींनी इतकं मोठा परिचय करून दिलेला आहे, काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही आहे. तरीसुद्धा मला मुकुंदची सगळ्यात जास्त गोष्ट आवडणारी मला इथे आज नमूद करावीशी वाटते. म्हणजे परवाच्या साहित्य संमेलनामध्ये तारा भवाळकर म्हणाल्या होत्या की बाई ही काही अडाणी असू शकते का, ती जात्यावर ओव्या गाते, सगळं घराचं व्यवस्थापन करते, मग अशा बाईला आपण अडाणी म्हणायचं का. तर मला खरंच असं वाटतं की घरातली कुठलीही खेड्यातली बाई असू दे, शहरातली बाई असू दे, शिकलेली बाई असू दे, ती खरंच मॅनेजमेंटमध्ये अतिशय पक्की आणि व्यवस्थित असते असं मला खूप वाटतं. एखाद्या माणसांनी कंपनी चालवावी तितकी ती निपुणपणे हे सगळ्या गोष्टी हाताळत असते. आणि मुकुंदचा एक स्वभाव असा आहे की मला खरं खूप संकोच वाटतो की जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला असं वाटतं की वासंती मुकुंद असंच असलं पाहिजे. वासंतीला वगळून मुकुंदला, म्हणजे साधा अभिनंदनाचा फोन आला तरी त्याला वाईट वाटतं की अरे माझ्या एकट्यालाच का बरं अभिनंदन, वासंतीचा पण सत्कार आहे, तिचा का नाही अभिनंदन करत कोणी. पण ही आपल्या काय म्हणतात पुरुषप्रधान संस्कृतीचा कुणाचा दोष आहे असं मी म्हणणार नाही, पण तरीसुद्धा माणसांना थोडं जडत जातं बायकांना जरा सन्मान देण्यासाठी. मग बाई कितीही मोठी असली, छोटी असली, माझं म्हणणं आहे छोटी कोणीच नाही, म्हणजे आमची माळियाबाई पण नाही आणि आमच्या खरोलीतल्या आलेल्या इंदुताई पण नाही. कोणीच छोटं नसतं, कोणी मोठं नसतं, पण त्याचं काम जेव्हा बोलतं तेव्हा खरंच त्या माणसाची किंमत कळते. मला असं वाटतं की आज हा माहेरचा पुरस्कार मला वाटतो आहे. जयंत मटकरांना मी अभिवादन करून, हा सगळेच म्हणजे मंचावर बसलेले सगळे माझी घरची माणसं आहेत आणि तुम्ही सुद्धा सगळी इथे जमा झालेली सगळी माझीच माणसं आहेत. त्यामुळे मला माहेरची साडी मिळाल्यामुळे मला जास्त आनंद झाला पैशापेक्षाही, खरं सांगायचं तर आता तुम्हाला खरोलीतल्या किंवा लाहेरीतल्या गोष्टी सांगायच्या तर माझा 18 वर्षाचा प्रवास आहे. त्याच्यातल्या मी तुम्हाला काय सांगू आणि काय सांगू नये असा माझ्यापुढे प्रश्न पडला. तरी पण एक छोटासा प्रसंग सांगते. 3 मिनटं दिलेले त्यातले 1.5 मिनटं संपलेलं आहे. एकदा मी आणि मुकुंद अगदी नवीन लग्न झालं होतं, अगदी मी 20च वर्षाची होते. हेमलकशाहून लाहिरीला जायचं होतं. थोडासा रस्ता चालल्यानंतर अंधार पडायला लागला आणि मुकुंदनी बोलणं पूर्ण बंद करून टाकलं. एक शब्द बोलला नाही. मी सारखी त्याला म्हणत आहे तू बोलत का नाही, तू बोलत का नाही. शेवटी लाहिरी आली आणि तेव्हा तो म्हणाला अगं तू भरभर चालत नव्हतीस ना म्हणून मी बोलणं बंद केलं. आणि घरी गेल्यावर कळलं की हे कारण. मी आपली सारखं माझ्या मनात येत होतं हा बोलत का नाही रस्त्याने आपल्याशी, बोलायला तर पाहिजे. दुसरी गोष्ट की एकदा आम्ही काम करत असताना खरोली लाहिरीमध्ये या माडिया माणसांचे काही कपडे फाटले असतील, शिवायचे असतील असं त्याला वाटलं. तर तो मला म्हणाला की वासंती मी फक्त 2 दिवसासाठी हेमलकशाला जाऊन येतो आणि हे तर तू थांब आणि दवाखाना काय असेल ते बघ. मी म्हटलं ठीक आहे. हा गेला 2 दिवसात तर आलाच नाही. सारखा म्हणजे तिकडे काही साधनच नव्हतं, ना फोन होते ना काही निरोप कोणी कुणाकडे पाठवायचा तरी 20-22 किलोमीटर अंतर चालून यायला पण वेळ लागायचा, 1 दिवस पूर्ण जायचा. तर ह्यानी काही चिंता केली नाही माझी की चला वासंती वाट बघत असेल, तिला काळजी वाटत असेल, काही नाही. गेला आणि 8 दिवस राहिला. तुम्ही सांगा जंगलामध्ये कोणीही, म्हणजे एक कपल होतं आमच्याबरोबर, सगळी माडिया लोक आणि मी आणि माझा 11 वर्षाचा मोठा मुलगा, तो आता 11 महिन्याचा मुलगा. आणि मी इतकी वाट पाहून कंटाळले. शेवटी 9व्या दिवशी मी मनाचा हिया केला आणि म्हटलं की नाही आता मुकुंदला शोधायला जायलाच पाहिजे. मला माझ्या मनात नाही त्या शंका यायला लागल्या. त्याला काही झालं असेल का, आजारी पडला असेल का, काही त्याला त्रास होत असेल का, काही मला कळायलाच मार्ग नाही. शेवटी मी एका 15-16 वर्षाच्या माडिया मुलाला बरोबर घेतलं आणि म्हटलं चल रे आपण जाऊ हेमलकशाला. मग तो आला. 2 साड्या आणि प्रांजळचे 2-3 ड्रेस घेतले
आणि 22 किलोमीटरचा पायी प्रवास करत करत मी हेमलकसा गाठलं. आणि हेमलकशाला प्रकाशसहित मंदासहित कुणालाही कल्पना नाही की मी अशी चालत चालत तिथे येईल म्हणून. मग मी तिथे पोचल्यावर विलास मनोहरने बघितलं आणि म्हणाला की अरे बापरे. मग त्यांनी दुरून मला बघितल्यावर मुकुंदला जोरात आवाज द्यायला लागला, अरे वासंती आली रे आली, वासंती आली. आणि कुणाला खरंच वाटेल ना की एवढ्या लांबून ती कशी येईल ना बाळा, म्हणजे प्रांजळ छोट्या बाळाला घेऊन. तर कुणाला खरं वाटे ना. जेव्हा मी तिथे जाऊन धडकले तेव्हा त्यांना असं वाटलं अरे हो खरंच आली. आणि मग म्हणाली तू का आली. अरे म्हटलं तुझं काही पत्ता नाही, मला कळलं तर पाहिजे तू कुठे असते. हेमलकशातच आहे की आणखीन कुठे गेला आहे की आणखीन काही कामासाठी तू राहील. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत, ते आता इथे नमूद नाही करता येणार, पण अनेक प्रसंगातनं मी गेली आहे. आणि ह्यानी जे काही प्रयोग केलेत, काही प्रयोग सगळे चांगलेच केलेत, वाईट काही नाही केले. पण त्या प्रयोगाचं नाही म्हटलं तरी कधी सुखसंवाद फारसा झाला नाही, कधी झाला, कधी मला छान वाटलं, कधी नाही वाटलं. अशा अनेक प्रसंग आहेत. तरी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून इथे मी थांबते. धन्यवाद काकू. काकूंनी खूप खूप कमी शब्दात सांगितलं. म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हणाल ना, एखाद्यासोबत जर तुमचं काही चुकलं माकलं किंवा एखाद्यासोबत तुमचं वाजलं ना, तर तुम्हाला किती वाईट वाटेल. तुमच्या मित्रासोबत वाजलं, तुमच्या परिवारात बाहेरच्या कोणासोबत वाजलं, पण तुमचा सख्खा जर कोणी तुमच्यासोबत भांडत असेल, अक्षरशः पोट तिडकीने भांडत असेल की आता फक्त गळ्यावरनं सुरी फिरवायची बाकी आहे, अशा भांडणाऱ्या व्यक्तीला शांत करून परत खाऊ घालण्याची ताकद असलेली बाई आहे. मी हे ऐकलेलं आहे. मी ते नावं किस्से नाही सांगणार, हे मी स्वतः ऐकलं. म्हणजे माझ्यासाठी हे अनबिलिव्हेबल होतं की ज्याने मला शिवी जरी दिली असेल ना, तू कोण, तू गेला सोडत, मला काही घेणं देणं, पण त्यांना परत आपल्या घरात तेवढ्याच प्रेमाने जेवू घालणार. आता मला तोपर्यंत मुकुंद काकाबद्दल एवढं प्रेम नव्हतं. वासंती काकू करते तेव्हापासून जरा असं थोडं जागृत झालं. मुकुंद काका, तुम्हाला विनंती की तुम्ही तुमचं मनोगत सांगा. ये मुकुंद आपके सामने बात रखेगा, वो बात की बात है, लेकिन एक बहुत ज़रूरी बात, अपने नीम का झाड़ होता है मालूम है, वो नीम का झाड़ है ना, उसके पहले पत्ते गिरते हैं, फिर फूल गिरते हैं, फिर निम्बोड़ा गिरती है, वो सब झाड़ते बैठो, दिन भर वो तकलीफ होती है. ऐसी तकलीफ़ देने वाले झाड़ की अपन कोई कदर करते हैं क्या? लेकिन जब वो ठंडक पहुंचाता है अपने को, जब गर्मी के दिन होते हैं, जब वो उसमें, तो उसकी कीमत पता चलती है. लेकिन हम लोग उसकी तरफ ध्यान नहीं देते. वैसे ही मुझे आज जो लगा, आज वास्तव में, वैसे मैं मुकुंद की तो कोई बड़ाई नहीं करता, लेकिन वो मुझे तकलीफ़ देता है. लेकिन फिर भी मैं अभी सच्ची बताऊँ कि मैं आज जो तुमको तुम्हारे साथ खड़े हो दोनों के साथ, वो एक ही नीम का झाड़ है. नमस्कार. स्टेजवरचे तुम्ही आणि सगळे माझ्यासाठी सारखेच आहात. फक्त हे इथे बसले आणि तुम्ही तिथे बसले आहात. खरंच किती मिनटं बोलायचं आहे, कारण परिचयात बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत आणि माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे याचा मला अंदाज येत नाही आहे. अच्छा, हां, एक तर मला खूप संकोच होतो आहे. याच्या आधी काही छोटे मोठे पुरस्कार मिळाले तेव्हा नव्हता वाटला संकोच, कारण तेव्हा मी अज्ञानी होतो. मला वाटतं मी खरंच खूप मोठं काम केलं आहे, त्यामुळे या पुरस्काराचा लाभार्थी म्हणजे लाभ मिळाला तर काही चूक नाही आहे. पण जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं आपण किती छोटे आहोत याचीच आपल्याला जाणीव होत जाते. आणि मला या क्षणी खरोखर माहिती आहे की जे काही मी केलेलं आहे ते खूप जगावेगळं केलं असं मला वाटत नाही आहे. अनेक लोक फोटोग्राफर असतात,
मूर्तिकार असतात, पेंटिंग आर्टिस्ट असतात, गायक असतात, ते त्यांच्या आवडीचा छंद जोपासतात. मी माझ्या आवडीचा छंद जोपासला. माझ्या सुदैवाने वासंती मला खूप साथ देणारी, प्रेमाने साथ देणारी अशी मिळाली. त्यामुळे हे होत गेलं. मी स्वतः काय आहे तर तो ह्या सगळ्या समाजाने, माझ्या मित्रांनी, लेखकांनी, पुस्तकांनी, अनुभवांनी घडवलेला आहे. त्यामुळे जो कोणी मी आहे तो मी म्हणून काही नाही आहे, हा सगळा सामूहिक आहे, ही माझी आतली भावना आहे. त्यामुळे हा पुरस्कार जो मला मिळालेला आहे हा सकृतदर्शनी दिसतोय तसा, पण तो सगळा तुमचाच आहे, कारण तुम्हीच मला घडवलेला आहे. आणि हा पुरस्कार जेवढा आनंदाचा आहे तेवढ्याच आनंदाचे तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही इतक्या प्रेमाने इथे आलेला आहात. आमच्या गौतम भाऊंनी तुम्हाला सगळ्यांना फोन केले, तुम्हाला निमंत्रण दिलं आणि तुम्ही आलात. हा आनंद माझ्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बाबा आमटेंना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना विचारलं की या पुरस्काराबद्दल काय वाटतं तुम्हाला, तेव्हा ते म्हणाले की या कोणत्याही पुरस्कारापेक्षा गरीब आणि दुःखी माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू मला जास्त किमतीवान आहे. तसंच ह्या पुरस्कारासाठी तुम्ही सगळे जेवढे महत्त्वाचे मला खूप आहे, मला खूप आनंद होतो आहे तुम्ही सगळेजण इथे आलात त्या गोष्टीचा. मला एक छोटासा प्रसंग सांगायचा आहे. विजय तेंडुलकर आणि मी चांगले मित्र होतो. ते मला म्हणाले की अरे कधी आला मुंबईला तर माझ्याकडे ये. म्हणून मी 1984-85 साली त्यांच्याकडे गेलो. ते मला 1979 साली लाहिरीला भेटायला आले होते. त्यांना काही प्रोजेक्ट दिला होता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससाठी आणि सिलेबस करायचा होता. तर ऑडिओ व्हिज्युअल पाहिजे म्हणून ते सगळ्यांच्या मुलाखती घेत माझ्याकडे आले. माझी मुलाखत घेतली आणि ते म्हणाले की तू मुंबईला आला तरी ये. मी गेलो त्यांच्याकडे आणि गेल्यानंतर खूप गप्पा मारल्या. 1-1.5 तास गप्पा मारल्या आणि ते प्रश्न विचारत होते, मी सांगत होतो. नंतर ते म्हणाले की हे सगळं तुम्ही लिहित का नाही म्हणे, तुम्ही लिहून काढा. मी म्हटलं नाही हो तेंडुलकर, मला हे लिहिणं जमणार नाही, मी खूप आळशी आहे. नाही नाही तुम्ही असं करू नका, लिहा. मी म्हटलं या लिहिण्याचा काय उपयोग आहे, का बरं म्हणाले. म्हटलं बाबा आमटे यांचं ज्वाला आणि फुलं हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 1 वर्षांनी मुंबईच्या फुटपाथवर जो पुस्तकांचा ढिगारा असतो त्या ढिगाऱ्यात एका माणसाला 4 आण्याला विकत मिळालं. त्या पुस्तकात आणखीन मी एक भरती करावी का असं म्हटल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं. ते सात्विक चिडले माझ्यावर. ते मला तुम्ही काय समजता, तुमचं पुस्तक म्हणजे काय बायबल किंवा गीता व्हावी काय की प्रत्येकाची घरोघरी वाचली जावी. अरे म्हणे त्या ढिगाऱ्यामध्ये एखादा संशोधक माणूस, एखादा गरजू माणूस तो उस्तरत त्याला ते पुस्तक सापडल्यावर खूप आनंद होतो आणि तो ते पुस्तक 4 आण्याला म्हणून घेत असेल तर त्या एका माणसासाठी तरी तुम्ही हे पुस्तक लिहिलं पाहिजे असं. आणि मग ते म्हणाले की गेल्या 1.5 तासापासून तुम्ही काय बोलता तुम्हाला कल्पना आहे. म्हटलं नाही, मी फक्त तिथे काय घडत गेलं ते सांगतो. ते तुम्हाला नाही समजत म्हणे की गेल्या 8 वर्षामध्ये बाबा आमटेंसारखा एक प्रबुद्ध कार्यकर्ता आणि तुमच्यासारखा एक साधा कार्यकर्ता 8 वर्षात कसे वाढत गेले, कसे विकसित होत गेले हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे, तुम्हाला नाही कळलं आहे म्हणे. त्यामुळे त्याची खूप गरज आहे. मला हेच म्हणायचं की मला हे समजत नाही आहे की खरंच हे सगळं इतकं मोठं आणि इतकं चांगलं आहे का. नंतर मग मी सामाजिक कार्यकर्ता म्हणजे नेमकं काय हो. मला माहीत नाही ते यशवंत लाकडे आलेले आहेत का नाही, पण हां आलेले आहेत. यशवंत लाकडे हा असा माणूस आहे सुगंध की तो भिकाऱ्यांसाठी काम करतो. सगळ्या भिकाऱ्यांना जमवतो, त्यांच्यासाठी खाणं पिणं. आणि मी सहज फोन केला, हां यशवंतराव काय करतात तुम्ही, त्यांनी भिकाऱ्यांसाठी भीक मागतो म्हणे. आणि त्यांनी नगरपालिकेत जाऊन त्यांना सहारा सगळा मिळवला आणि काम खूप प्रचंड आहे. पुढे ते भिकारी एकजूट झाले आणि ह्यांच्याविरुद्ध आंदोलन केले, आम्हाला हे मिळालं पाहिजे, आम्हाला ते मिळालं पाहिजे. तरी हा माणूस शांतपणे काम करतो आहे. मला खूप कौतुक वाटते. सामाजिक कार्यकर्ते
असे असतात, ज्यांना अपमान पचवण्याची क्षमता आली तोच खरा सामाजिक कार्यकर्ता. आमच्याकडे संतोष जाधव आहेत, लोकनिर्णय नावाची संस्था चालवतात, डोमेस्टिक व्हायलन्ससाठी काम करतात. मातंग समाजात जन्म त्यांना आवडत नाही मी असं सांगितलेलं, पण कळलं पाहिजे आपल्याला की एक मातंग समाजात जन्माला आलेला माणूस झोपडपट्टीमध्ये जन्माला येतो आणि त्या झोपडपट्टीमध्ये काम करतो. कॉम्रेड श्रीधर देशपांडेची त्यांचा संपर्क येतो, अभिव्यक्ती नावाच्या संस्थेमध्ये जाऊन ते काम करतात आणि तरुण वयापासून तर आत्तापर्यंत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ही माणसं सगळी मला शिकवणारी आहेत. या सगळ्यांकडनं मी शिकतो आहे, अनेकांकडनं शिकतो, अनेक जण मला शिकवतात. म्हणजे मी खरोलीमध्ये लहान मुलांसाठी काम करतो, तर मी एक छोटीशी प्रतिज्ञा केली की मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी शिव्या देणार नाही. तर त्याच्यामध्ये मी कोणाकडनंही काही फुकट घेणार नाही, पण प्रेमाने काही भेटवस्तू दिली तर मी नक्की घेईन. एक 5 वर्षाची मुलगी कोणीतरी त्यांच्याकडे आलं आणि त्याला ते 10 रुपये देत होते, तर ती घेऊ का नको, घेऊ नको कर, तर घरातले म्हणे नको घेऊ, नको घेऊ, तुम्हाला काकांनी सांगितलं ना कोणाकडे काही फुकट घ्यायचं नाही म्हणून. पण ती मुलगी म्हणते पण प्रेमाने घेतलं तर काय हरकत आहे. मला इतकी मजा वाटली की त्या छोट्या मुलांना पण हा संदेश पोहोचतोय. मी चोरी करणार नाही असं म्हटलं तर आमच्याकडे एक तनुज नावाचा 2रीतला मुलगा आहे, त्याच्या वडिलांनी एका यात्रेमध्ये गेले होते आणि खेळणं घ्यायचं होतं त्याला. यात्रेत खूप गर्दी होती, त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याला तो पोपट पाहिजे. त्या दुकानदाराला विचारलं अरे केवढ्याला आहे, केवढ्याला आहे. त्या दुकानदाराला वेळच नाही सांगायला. शेवटी तो बाप त्या पोराला म्हणाला तनुजला, तनुज उचल घेल. तो तेवढ्या गर्दीत गदारोळ म्हणतो नाही काकांनी सांगितलंय मी चोरी करणार नाही. तर ते दोघं आईबाप असे चेहरा पडला. दुसऱ्याची घरी आले, मी खरोलीत माधुकरी मागून जेवतो, ते माझ्याकडे आले, काका आज तुम्ही आमच्याकडे माधुकरी घ्यायला यायचं. म्हटलं काय विशेष नाही, या म्हणे. आणि मी घरी गेलो, बसलो आणि मग त्यांनी मला हा प्रसंग सांगितला की बघा मी खरोलीमध्ये मला उल्हास विचारत होतं की ग्रामसभेचं काय कसं काम करतं, पण माझ्या लक्षात आलं की माणसं एकदा 30च्या 40च्या पलीकडे गेले की बियॉन्ड रिपेअर, दुरुस्त होत नाहीत. आपण कितीही त्यांना ग्रामसभा सांगा, कितीही काही नाही कळत ते. आणि मग माझी पहिली 10-15 वर्षे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण लहान मुलांवरच काम केलं पाहिजे. आणि जेव्हापासून मी हे काम करतो आहे तेव्हापासून माझ्या जगण्यातला आनंद खूप वाढला आहे, खूप ऊर्जा मिळते. आणि लहान मुलं इतकी छान असतात, त्यांचे मला सकाळपासून 4 फोन आले, काका आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला यायचं, तुमच्या कार्यक्रमाला यायचं आहे. अरे मी म्हटलं नाही रे, तुम्ही नाही इथे येऊ शकणार, तुम्ही नाही बसणार, तुम्हाला भाषणं नाही आवडणार, नाही आम्हाला यायचं. मला माहिती किती आलेत म्हणून. प्रवीण वाघ आलेत का, आमचे जिल्हा परिषद शिक्षक आहेत खरोलीचे, खूप चांगले छोटे मुलं आहेत. आमचे काशीनाथ पेहरे हे आदिवासी मित्र आहेत, आमच्या खरोलीचे आहेत, पण अतिशय चांगलं काम करत आहेत. आदिवासी माणूस अणून दारू पित नाही म्हणजे आश्चर्य. काशीनाथ भाऊ या इकडे, इकडे इकडे. हा माणूस माझ्यासाठी मला जसं पाहिजे तसं घर बांधून देतो आहे. मला मुलांना तिथे हे शिकायचं आहे, कॉम्प्युटर शिकवायचं आहे. सुगंधनी त्याच्या मित्रांना विनंती करून मला 2 लॅपटॉप मिळवून दिलेत, अजून काही लोकांनी दिलेत. आणि तिथं मला हे शिकवायचं, पण तिथे इतकी कमी जागा आहे. तर काशीनाथ पेहरे म्हणाले की काका तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला पाहिजे तसा हॉल बांधून देतो, तुमच्यासाठी बेडरूम किचन सगळं काही बांधून देतो, तुम्ही थोडे थांबा. आता ते बांधकाम सुरू होईल. पण एक आदिवासी माणूस काही कारण नसताना, म्हणजे लोकांना आजही सामाजिक कार्यकर्ता काय हे कळत नाही, सांगता येत नाही त्यांना. आणि कशासाठी हा माणूस येतो, काहीतरी त्याला मिळत असेल, काय फुकट कशाला कोण येईल हो असं प्रत्येकाला वाटतं. पण ह्या काशीनाथला पहिल्यांदा कळलं की नाही हा माणूस वेगळा आहे. आणि तेव्हापासून असे अनेक लोक आहेत. आमच्या इंदुबाई आले आहेत. इंदुबाई अजून कोण आलं आहे, विठाबाई आल्या आहेत का? हां, ही खरोलीची माणसं आहे. तिकडनं गाडी केली, त्या गाडीचं भाडं भरलं आणि आलेले आहेत. आणि सगळे गौतम भटेवरांचे फोन आणि पत्र त्यांना गेले आणि
ते या ठिकाणी आलेले आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक आहे. माझा मोठा भाऊ प्रमोद, चंदाबाई वहिनी आणि माझी नात आलेली आहेत. खरं तर मला माहीत नाही यांना कसं कळलं, मी काही यांना सांगितलं नव्हतं की असा असा कार्यक्रम आहे. तर कारण एक तर मला खूप संकोच वाटतं की मला पुरस्कार मिळतो, तुम्ही या. आपण जे काही सामाजिक कार्य करतो ते नक्कीच कुठल्याही पुरस्कारच्या हेतूने करत नाही. आणि मी तर तुम्हाला सांगतो की मला आयुष्यात 2 प्रचंड एक शोध होते. एक म्हणजे प्रेम म्हणजे काय, खरं प्रेम काय असतं. आणि ते वि स खांडेकरांच्या ज्या कादंबऱ्या, त्याच्यामध्ये प्रत्येकी वासनारहित प्रेम, प्रेमात वासना नसते, वासन प्रेम नसतं, इतका गोंधळ झाला. आणि त्याचा शोध घेत घेत मी एका गोष्टीपर्यंत पोहोचलो. आणि दुसरं, जगण्याचं कारण काय, आपण कशासाठी जगतो, त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगून मी थांबतो. मी या ठिकाणी हेमलकशाला शाळा सुरू करत होतो आणि मी तुम्हाला म्हटलं की मुलं जे म्हणतील ते शिकवायचं. तर मुलं म्हणाले आम्हाला शिकार करायची. अरे म्हटलं मला नाही करते, तू काही करू नको म्हणा, आम्ही येतो. कसली शिकार करणार, खारीची शिकार करायची म्हणून. 43 मुलं छोटे मोठे सगळं. मी बेजूरच्या डोंगरामध्ये गेलो, डोंगरात खूप ओरडाआरडा केला. आणि ही खार आपण पाठलाग केला तर पाठलाग केल्यानंतर थोड्या वेळात दमून जाते. ती दमली की ताबडतोब ते एक छोटा दगड मारलं की खाली पडते. आणि अशा तिने 13-14 खारी मारल्या. एक खार अर्धा किलो, पाऊण किलोची, अशा मोठ्या मोठ्या खारी त्यांनी पकडल्या. आम्ही त्या घरी आणल्या, मग त्या चिरल्या. मग त्याच्यातलं सगळं ॲनॉटॉमी काय आहे, किडनी कोणते, पोट कोणतं आहे, आतडं कोणतं, हार्ट काय, लंग्स काय, हे सगळं 1-2 तास प्रकाशच्या मदतीने सगळं त्यांना समजून सांगितलं. शिक्षण झालं आणि भाजी करून खाल्ली. त्यानंतर मग एकदा सौराष्ट्र युनिव्हर्सिटीचे 2 प्राध्यापक मुलाखत घ्यायला आले. त्यांनी प्रकाशची मुलाखत घेतली, मंदाची मुलाखत घेतली आणि अजून कोणाची घेता येत नाही, मुकुंदची म्हणे जा. मग ते आले माझ्याकडे. त्यांनी माझं बॅकग्राऊंड विचारलं. म्हटलं मी एकदम सनातनी हिंदू परिवारात जन्माला आलेलं आणि 10वीपर्यंत मी अस्पृश्यता पाळत होतो, दुसऱ्याकडचं खात नव्हतो वगैरे. पण मग तुम्ही म्हणजे शाकाहारी ना? हो म्हटलं नॅचरली. मग तुम्ही शाकाहारी आहे, अहिंसक आहे, आणि मग तुम्ही मुलांना शिकार करायला शिकवतात, त्यांच्यावर मासे मारायला तुम्ही जातात. हा कोणता भाग आहे तुमचा? तुमच्या विचारांशी विसंगत नाही आहे का? आणि मी गोंधळलो, मला काहीच समजे ना काय बोलावं यांना. तर मी म्हटलं मला नाही उत्तर देता येत, पण कदाचित ती परिस्थितीची गरज आहे म्हणून मी करत असेल. ते गेले, पण मी मात्र खूप अस्वस्थ झालो. आणि मी लगेच प्रकाशकडे गेलो आणि प्रकाशला विचारलं, प्रकाश म्हणजे मी विचार केला की आपण का जगतोय, तर या माडिया लोकांना चांगलं जीवन द्यायचं, आपल्याला जगवलं पाहिजे म्हणून. मग प्रकाश काय, मग प्रकाशकडे, प्रकाश तुला सांगता येईल की तू कशासाठी जगतोय? तो म्हणे अशा फालतू प्रश्नाचे उत्तर द्यायला मला वेळ नाही म्हणे. त्याने आपलं चेष्टेत घेतलं, गमतीत घेतलं. पण मी खूप सिरियस होतो. मी म्हटलं प्रकाश मी खूप सिरियस आहे. मग काय करतो, तुला नाही उत्तर माहीत का? नाही माहिती. मग म्हटलं मी जातो बाबांना विचारलं. जा म्हणे, शिदोरी बांधून घे. कारण तेव्हा तर काही नव्हतं ना, गाड्या किंवा रस्ते काही नव्हते. तर म्हटलं ठीक आहे, मी शिदोरी बांधून घेतलं. म्हणजे पैसे आहेत का? म्हटलं आहेत. मी बाहेर पडलो, रस्त्यावर चालायला लागलो. 2 किलोमीटरवर एक सायकलवाल्याला विचारलं. तो म्हणजे ठीक आहे 3-4 किलोमीटर सोडतो. त्यांनी सोडलं. तिथून पुढे गेल्यावर एक जीप मिळाली. त्या जीपनी मला 10 किलोमीटर सोडलं. मग तिथून ट्रक मिळाली, ती मला बल्लारशाहपर्यंत मिळाली. बल्लारपूरपर्यंत गेलो. तिथून बसनी आनंदवनला गेलो. तर पोहोचता पोहोचता रात्रीचे 11 वाजले होते आनंदवनमध्ये. मी अत्यंत अस्वस्थ होतो. 11 वाजता मी बाबांच्या खोलीत गेलो. बाबाची झोप अतिशय जागसूत. ते झटकन, कोण? मुकुंद? हेमलकशा? काय झालं? प्रकाश चांगला आहे ना? मंदाला काही झालं नाही? म्हटलं बाबा का? अरे 11 वाजले. हो पण मी त्याच्यासाठी. मग तू कशाला आला? बाबा आपण का जगतोय, आपण कशासाठी जगतोय? तर बाबांना डोकं फिरलं का म्हणे तुझं? झोपेची गोळी खाऊन मी झोपलं आणि तुम्हाला 11 वाजता उठवतं? मी चूप. जेवण झालं का? जा किचनमध्ये काय असेल ते जेवण सकाळी भेट. मी गेलो किचनमध्ये. काही गुळतूप पोळी होती ती खाल्ली. मला कुठली झोप लागते कसा बसा. मी 4:30पर्यंत बसून झालो. 4:30 वाजता बाबा आमच्या खोलीच्या बाहेर बसलो
5:45 वाजता साधना आणि बाबा आमटे बाहेर आले. हां मुकुंद काय कसं मग बोलणं करतं. मी 2-3 किलोमीटर पायी गेलो. आनंदवनाच्या बाहेर फिरत होतो. बाबांनी रात्रीचा विषय पण काढला नाही. इतरच खूप गप्पा मारल्या. आनंदात कोण आले, कोणते साहेब आले, कोणी काय डोनेशन दिलं, कुठल्या ॲक्टिव्हिटी सुरू आहे. आणि मग 7:30 वाजता नाश्त्याच्या टेबलावर बसल्यावर मग बाबा म्हणाले, हां बोल काय जगण्याचं कारण वगैरे काय सांग. तर मग मी म्हटलं की बाबा मला खरंच प्रश्न पडलेला आहे, आपण कशासाठी जगतो मला उत्तर सापडत नाही आहे. प्रकाशला विचारलो, प्रकाश म्हणतो मला माहीत नाही, म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो आहे की तुम्ही कशासाठी जगता. तर मी ते बाबा म्हणे की हे बघ, दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो, त्याच्यासाठी मी जगतो. ते यांनी काय माझं समाधान झालं नाही. म्हटलं दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू का बरं आणायचं. ते इतके हुशार, दुसऱ्या क्षणी म्हणे कळलं 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 मला म्हणे तुझं. म्हटलं काय. तू हे प्रश्न विचारत विचारत आधी बी का आधी झाड, आधी अंड का आधी कोंबडी इथपर्यंत जाणार आहेस, आणि त्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे नाही. मला खूप वैताग आला. म्हटलं बाबा, मी साधना त्यांना खूप वाईट वाटलं की बाबांना उत्तर देता येत नाही, मी देतो म्हणे. काय तुझं काय म्हणणं आहे. म्हटलं नाही कशासाठी जगायचं. तुम्ही जगावंसं वाटत नाही का, मर. तर मी म्हटलं ठीक आहे, पण मरायचं का. त्यांनी कपाळ बडवलं, तुझ्या पुढे बोलणे काही अर्थ नाही म्हणे. मी 5-10 मिनटं बसलो, नाश्ता झाला. म्हटलं बाबा मी विनोबांना विचारायला जातो, तुम्ही नाही उत्तर देत, जा म्हणे. लगेच प्रकाशप्रमाणे की शिदोरी बांधून घे, पैसे आहे का. बरं ड्रेस म्हणते तो चड्डी बनियन. त्याच्यावर मी पवनारला गेलो तेव्हा मौनात बाहेर आले होते की 78ची गोष्ट असेल. गेलो, नमस्कार केला. त्यांचे जे PA होते बालमुकुंद, त्यांनी सांगितलं होतं की हे बाबा त्यांच्याकडनं आलेले आहेत. मग बसलो. हां काय. मग त्यांनी कागद आणि पेन्सिल दिला. विनोबा दोन्ही कानांनी ठार बहिरे. मी मग प्रश्न तयार केला आणि लिहिला की जगण्याच्या आणि जगवण्याच्या धडपडीच्या पाठीमागचं अंतिम उद्दिष्ट काय. मग विनोबांचं प्रश्न मोठ्यांनी वाचलं आणि हसलं आणि म्हणाले आत्मसाक्षात्कार. आता या उत्तराने माझं कुठलं समाधान होणार आहे. मला त्या सौराष्ट्राच्या प्राध्यापकाला काय उत्तर द्यायचं होतं, हा माझा प्रश्न होता. ते म्हणाले आत्मसाक्षात्कार. मला पटकन वाटलं की तुम्हाला झाला आहे का असं विचारावं म्हणून, पण तो मोह मी टाळला आणि मी आत्मसाक्षात्कार. मला कळलं. मग मी परत लिहिलं की ज्या माणसांना शेती येत नाही आहे अशा माणसांना मासळीची हत्या समर्थनीय आहे का. त्यांनी तो वाचलं. ते म्हणाले की नाही, कोणती हत्या हे पाप आहे, समर्थनीय हत्या. पण त्यांना शेती येत नाही, मग त्यांना गोपालन शिकवा, त्यांना सांगा गाईच्या दुधात काय, गाईचं चांबडं कसं काय, त्यांच्या शिंगामध्ये काय, असं सगळं सांगतात ते. आता मी एकदम त्रासून गेलो. शेवटी मी परत तिसरा प्रश्न केला की हिंसा आणि अहिंसा याच्यामधली सीमारेषा कोणती. आणि मग ते वाचलं होते, एकदम सिरियस झाले. हे बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला 8 दिवस लागतील, तुम्हाला इथे 8 दिवस थांबावं लागेल. त्यांनी लगेच कोणाला तरी बोललो, अरे ह्यांची सोय करा त्या खोलीमध्ये. आणि ते मला म्हणाले की मी रोज सकाळ संध्याकाळी फिरायला जात असतो, त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर फिरा, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. आता मी शाळा अर्धवट टाकून आलो होतो. तिथे मुलं बसले तर मी, आणि त्या मुलांचं कसं होणार, ती शाळा कोण पाहणार, 8 दिवस कसं शक्य होतं मला. मी त्यांना म्हटलं की मला नाही शक्य राहणं. पण तेवढ्यात देवेंद्र गुप्ता आले. अरे देवेंद्रजी आ गए, देवेंद्रजी आ गए. सगळेजण त्यांच्या भोवती आणि मी एका कोपऱ्यात. मी त्यांच्या ते पर्सनल असिस्टंट होते, त्यांना म्हटलं तुम्ही रोज बाबांना ऐकता, तुम्हाला माझं या प्रश्नाचं उत्तर देता येईल का की हिंसा आणि अहिंसा याचं सीमा कुठे हिंसा संपते आणि अहिंसा सुरू होते. त्याच्यामुळे छे बाबांच्या पुढे म्हणे मी काय बोलणार, तेच तुम्हाला सांगतील. मी म्हटलं, मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली, मला कसं थांबणं शक्य नाही आहे, पण हे उत्तर मिळालं नाही तर मला जेवण गोड लागणार नाही. मी अत्यंत अस्वस्थ झालेलो आहे, तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही मला सांगा. मग ते मोठ्या मुशीने तयार झाले आणि ते म्हणाले की पण हे माझं फायनल उत्तर नाही, मी बाबांच्या तोंडतेच ऐकलेल्या गोष्टी सांगतोय, पण बाबांचं उत्तर ते बाबांचं, बाबा म्हणजे विनोबा. मग त्यांनी सांगितलं की बघा, ज्याप्रमाणे माणसाला ज्याप्रमाणे वाघाला हरणाची शिकार करणं मंजूर आहे, आपण वाघाला सांगू शकत नाही अरे अहिंसा आहे, तू वरण खा, भात खा वगैरे, पण नाही सांगू शकत. त्याला हिंसा, मांजरीला उंदीर खाऊ नको असं म्हणू शकत नाही. त्याप्रमाणे
माणसाला, मी त्यांना हे सगळं म्हटलं होतं की बाबा कांदे बटाटे श्वास घेतात, पुनरुत्पादन करतात, सगळे श्वास सजीव आहेत, मग त्यांना कापताना ती हिंसा होत आहे ना. मग ती हिंसा कशी? तर ते म्हणजे की ज्याप्रमाणे वाघाला ती हिंसा करणं मंजूर आहे निसर्गाकडनं, पांडुरंगाकडनं, जे काय असेल ते, त्याप्रमाणे माणसाला ही हिंसा करणं म्हणजे बिया आणि फळांच्या बिया काय म्हणजे शेवटी गवत आणि गवताचे बिया आहेत, भात तांदूळ ज्वारी बाजरी गवताच्या बिया आहेत, तर ते आपल्याला खाऊ शकतो, आपल्याला ती मान्य काय. मग त्यांनी सांगितलं की हिंसर पाण्याला नखं असतात, दात असतात, माणसाला नाही आहेत वगैरे वगैरे ते सगळं. त्यांनी थोडंफार माझं समाधान झालं आणि मी परत आलो. सांगायचं की प्रत्येक प्रश्नाचा असा छेद 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 घेत गेलो. किती वेळ आहे? संपला आहे वेळ. मी अजून एक सांगणार होतो पण वेळ संपलेला आहे. तुम्ही नाही ना काय संचालक मोठे हुशार असतात, काय करतात, कोणी किती किती वेळ बोलायचं हे ते ठरवतात, पण त्यांनी स्वतः किती वेळ बोलायचं हे ते कधी कोणाला सांगतात ते स्वतः बोलायचं. काही नाही, माझा एक मित्र होता शरद कुलकर्णी आणि आम्ही दोघे 2 सेंटर चालवायचो. मी लायब्ररीतून नालगुंड्याला. तो खूप निराशावादी होता. तो म्हणतो की माणसाचं आयुष्य हे एक इनर्शिया आहे, कुठेतरी अवकाशामध्ये ग्रॅव्हिटी नसते, ढकललं की जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत ते जातच राहतं. तसं माणसाला एक ढकलून दिलं आहे, जोपर्यंत काही मृत्यू नावाचा अडथळा येत नाही तोपर्यंत फिरत राहतं, त्याच्या हातात काहीच नाही आहे. मग असं लाचार आयुष्य आपण का जगायचं? आपण मरून जाऊ. आमच्याकडे झोपेच्या गोळ्या फिनोबार्बिटोल नावाच्या 1000 गोळ्या असाय, कारण आम्ही एपिलिप्सिसच्या पेशंटला ते द्यायचो. म्हणजे आपण अशा गोळ्या खाऊ झोपून जाऊ. हे असं लाचार आयुष्य ज्याच्यात आपल्या निर्णयात काय, आपल्या हातात ते काही नाही. कशासाठी आपण हे करायचं? मला ते पटलं. लग्न झालेलं, प्रांजळचा जन्म झालेला, वासंती ते का त्या चर्चा होत आहेत. ठीक आहे, आपण मरून जाऊया. ठीक आहे, मी पण मरायचा निर्णय घेतला, त्यांनी पण मरायचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्यानंतर 2 महिने आमच्या चर्चा कसं मरायचं, काय करायचं ह्यावर. बरं, वासंती ढिंब काही बोलत नाही. तिला वाटलं हे नुसतंच बडबडलं, हे कसल्या आत्महत्या करतात असं तिचं असेल म्हणून ती काही बोलली नाही. पण मग एक दिवस असं झाला, मी चाललो होतो सायकलनी, गोंगवाडा नावाचं गाव होतं, तिथे एक माणूस बोलला रामराम. मी आपलं रामराम केलं. मग म्हटलं रामचा अर्थ काय? काही नाही, त्याच्या हृदयातला राम माझ्या हृदयातला रामाला राम म्हणतो इतकंच. पण मग राम कुठे आहे? नाही, तो तर शोधला पाहिजे ना. मग तो शोधायचा असेल तर मग आत्महत्या करून कसं चालेल? आणि तो माझा आतला संवाद मला म्हणाला की अरे यार, जगायचं कशासाठी? तर कमीत कमी या रामाचा शोध घेण्यासाठी जगलं पाहिजे. मेलं तर तो कसा होणार? आणि मी शरदला सांगितलं की शरद, मी आत्महत्या न करण्याचा निर्णय घेतला. तो खूप चिडला. तुम्हाला धोका देतोस, तुम्हाला कबूल केलं होतं सर. अरे हो, पण माझं हे उत्तर आहे. नाही, पण आत्तापर्यंत कोणाला सापडलं आहे? अरे पण ज्यांना सापडलं त्यांना सांगता येत नाही. वेद पण म्हणतात नेती नेती, असा नाही असं नाही, तो नाही त्याचं वर्णन करणार. पण आपण अनुभव तर घेतला पाहिजे ना. ते नाही 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 तू चुकलं. म्हटलं ठीक आहे, चुकलं तर चुकलं, पण माझा निर्णय झाला आहे, मी आत्महत्या करणार नाही. तो खूप चिडला, वैतागला. माझा खूप जवळचा मित्र, आमच्या दोघांचं अकाउंट पण एकच होतं. आमचं दोघांचं बाबा आमट्यांकडून मिळणारं मानधन पण अकाउंटवर. मला लागणाऱ्या वस्तू तो विकत घ्यायचा, त्याला लागणाऱ्या वस्तू मी विकत. खूपच आमचं प्रेम होतं. पण ते इथे तुटलं. पण तो म्हणे माझा निर्णय झालेला आहे. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेला त्याला मी म्हटलं की आता बघ, आपल्या हिंदू धर्मात म्हणतात की जो आत्महत्या करतो त्याला मुक्ती नाही आहे, त्याला पिशाच्या योनीत जावं लागतं. समजा तू आत्महत्या करून यशस्वी झाला तर तू मेल्यावर कुठे गेला, पिशाच्य झाला का, भूत झाला का, हे मला प्लीज सांगशील का? आपली मैत्री आपल्या मैत्रीला स्मरून. मग तो थोडा सिरियस झाला. म्हटलं बघ, मी तर नाही मरणार आहे, तू मरणार आहे म्हणतोय, केव्हा मरशील मला माहीत नाही, पण तू मेला तर मला हे सांगायचं वचन. मग त्यांनी मला वचन दिलं की मी मेल्यावर सांगेल. आणि आमचं बोलणं झाल्यानंतर 3 महिन्यांनी त्यांनी गोळ्या खाल्ल्या आणि आत्महत्या केली. पण तो खूप कमिटेड होता, त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. तर तो म्हणे मुकुंद आपण तिला जाऊन सांगून येऊयार असं. मग मी त्याच्याबरोबर सांगली जत तालुक्यात गेलो, तिथे त्या मुलीला भेटलो. मी लांब थांबलो, त्याने तिला सांगितलं, ती रडली वगैरे सगळं मी लांबून बघतोय. पण तो म्हणे की मी काही जगणार नाही आहे, त्यामुळे तू तुझी स्वतंत्र. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि मग त्यांनी त्या गोळ्या खाऊन तो मरून गेला. तेव्हापासून आज तागात मी वाट पाहतो की अरे केव्हा तरी येऊन मला सांगेल
मी भूत झालं का पिशाच्य झालं किंवा माझं मेल्यानंतरचं आयुष्य काय आहे नाही सांगू शकत. ह्या गोष्टी मी का सांगतो तुम्हाला, तर मला जीवनाचा शोध आहे ना, की नेमकं जीवन म्हणजे काय, कसं आहे. आणि लहानपणापासून माझ्यावरती सांगण्यात आलं हे करा ते करा ते करा ते करा, पण ते किती खरं आहे किती खोटं आहे, त्याला काय पुरावेत, कमीत कमी अनुभवाचे तर पुरावे पाहिजे. तसेही अनुभव मला येत नाही. आणि हा माझा जीवनाचा शोध सुरू आहे. प्रेमाचा शोध माझा संपला आहे. त्यामुळे मला जसं हवं तसं आदर्श प्रेम करण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न यापुढे माझा सुरू आहे, तो सुरू राहील. मी जरा जास्त वेळ बोललो, मला माहीत नाही, पण थांबतो. धन्यवाद. हा जो प्रसंग सांगितला आणि मुकुंद म्हणाला की वासंती ढिम्म. आता तुम्ही सांगा की जर एखादा नवरा बायकोला म्हणतोय की मी मरून जाणार आहे, तर आता ती काय निशब्द होणार नाही तर काय होणार? मर म्हणायचं का की जगू नको? म्हटलं नसेल का मी त्याला की तू असं काही करू नको? शरदची गोष्ट वेगळी होती, पण माझी गोष्ट वेगळी याच्यासाठी की प्रांजळ जन्माला आलेला होता. आता ह्यानी म्हणजे मी आस्तिक असल्यामुळे माझ्यावर परमेश्वराचं खरंच वरदहस्तच म्हणता येईल की त्याच्यामुळे मुकुंदच्या प्रत्येक प्रयोगाच्या पाठीमागे देव मला सक्सेसफुली उभं केलं आणि माझ्या बाजूने निकाल लागले. मुकुंदनी म्हणजे जिवंत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यात माझा विजय झाला. मला हे खरंच ऐकायला सुद्धा अवघड होतं की काकूंची भूमिका त्यावेळेला काय असेल नाही सांगू शकत. आपण कार्यक्रम बऱ्यापैकी महत्त्वाचा भाग आता जो आहे, ज्या लोकांना ऐकण्यासाठी आपण ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला, ज्यांना जे तेवढ्या ताकदीचे लोक आहेत, जेवढी क्षमता असलेले लोक आहेत, त्यांना ऐकायला आपण आहोत. मी त्यांच्यापैकी सगळ्यात आधी विनंती करीन नलू आत्यांना, त्यांनी आपलं मनोगत आपण घेऊयात ना. तुम्ही 3 मिनटं बोलणार आहात आणि तुम्ही उल्हास काकांचे 2 मिनटं घेताय. हां हां ते देतो. तुम्हाला जो जीवनाचा शोध घ्यायचा आहे किंवा हृदयातल्या रामाचा शोध घ्यायचा आहे, त्यालाच विनोबांनी आत्मसाक्षात्कार सांगितलं. तर ठीक आहे. सर्वांना नमस्कार. वासंतीताई आणि मुकुंद भाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि मटकरजींच्या स्मृतीला अभिवादन. मी थोडक्यातच बोलणार आहे. मला खरं तर 2च मुद्दे मांडायचे आहेत, पण इथे सगळे जमलेले लोक पाहून माझा थोडासा गोंधळ झाला आहे. पण तरीसुद्धा मी जे ठरवले ते 2 मुद्दे मांडते. सर्वोदय, गांधी, विनोबा, साने गुरुजी या अशा सगळ्या गोष्टींचं आम्हाला बाळकडूच मिळालेलं आहे लहानपणापासून. पाजलं भिजलं नाही, पण मिळालं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा समज आली तेवढं नाही आठवत मला, पण जेव्हापासून समज आली तेव्हापासून मी जो सर्वोदय पाहती आहे, अनुभवती आहे आणि भावविश्वात ज्या सर्वोदयाला मी जपलं आहे, तो सर्वोदय आज मला थोडासा दिसत नाही. कुठे गेला आहे, कुठे हरवला आहे असं वाटतं. भारतभरातून जे काही सर्वोदयाचे लोक आहेत, तो असा परिवार तयार झालेला होता म्हणू किंवा आहे पण म्हणू, की जसं रक्ताचं नातं आपण म्हणतो की किती घट्ट आहे तसंच होतं. असो, पण थोडंसं असं वाटतं की कुठे गेला आहे. तर आता थोडक्यातच बोलायचं आहे. मी आवरून घेते थोडंसं. मला व्यक्तींबद्दल म्हणायचं नाही, रचनात्मक कामांबद्दल म्हणायचं नाही, तेवढी आपली ताकद पण कदाचित नसेल. आणि मला हा मुद्दा जो सांगायचा आहे हा नवीन पिढीसाठी खास आहे. ज्येष्ठांनी त्याच्याकडे बघू नका. मला फक्त एवढंच प्रश्न विचारायचे आहेत आणि आपण आपल्याला प्रश्न विचारू की सर्वोदयाच्या ज्या निष्ठा आहेत त्याच्यावर आपली निष्ठा आहे का. उदाहरणार्थ 2-3 मुद्दे मी फक्त सांगते.
उपस्थित करते प्रश्न की श्रमनिष्ठा वाटायला छोटे मुद्दे वाटतील. श्रमनिष्ठा, श्रमाला प्रतिष्ठा, व्यक्तिगत जीवनात, दैनंदिन जीवनात स्त्री पुरुष समानता, व्यक्तिगत आणि दैनंदिन जीवनात स्त्री पुरुष समानता विचारात पण आणि आचरणात पण आहे. व्यक्तिगत आणि दैनंदिन जीवनात साधेपणा, असंग्रह आहे. असे काही मुद्दे माझ्या मनात आले. आणि दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे, थोडक्यात मांडायचं म्हणून मी सगळं आटोपतं घेते. दुसरा एक मुद्दा मला महत्त्वाचा मांडावासा वाटतो की आपली भारतभूमी हा संतांचा देश आहे, ऋषीमुनींचा देश आहे. आजच्या काळातसुद्धा खूप महापुरुष, थोर पुरुष नक्कीच आपल्या भारतात होऊन गेले. आणि सगळेच महापुरुष, त्यांचे विचार, कार्य खूप थोरच होतं, काही प्रश्नच नाही. पण मला एक सांगायचं आहे की मी पुन्हा सांगते की नवीन पिढीसाठी मी हे सांगते आहे की गांधी आणि विनोबांचे जे विचार आहेत त्यांचा अभ्यास आपण कटाक्षाने आवर्जून केला पाहिजे. गांधी आणि विनोबांचं स्थान एक वेगळं स्थान आहे. मी हे व्यक्तिपूजा म्हणून अजिबात म्हणत नाही आहे, पण गांधी आणि विनोबा दोन्ही महापुरुष असे आहेत की व्यक्ती किंवा त्यांचं जीवन आणि विचार आपण वेगळे काढूच शकत नाहीत, अशा त्या व्यक्ती आहेत. म्हणून ती कदाचित व्यक्तिपूजा वाटली तरी तसं नाही आहे. तर ह्याचा अभ्यास आपण आवर्जून केला पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे. माझी वेळ संपली आहे, त्याच्यामुळे मी थांबते. पण हा अभ्यास विनोबा आणि गांधींच्या जीवनाचा आणि विचारांचा अभ्यास आजच्या काळाची गरज आहे. तर तेवढी विनंती मी करते सगळ्यांनाच आणि थांबते. खूप खूप धन्यवाद दलवत्या. आमच्या मी जसं म्हटलं ना की वेळेचं खूपच त्यांनी अगदी काटेकोरपणे पाळलं. मी निर्मल ग्राम अर्थ मिळण्यासाठी आपण काहीही बोलायला तयार असू अशा परिवारात नेहरूंनी सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा. असे श्रीकृष्णदास जाजू ह्यांचे पौत्र आहेत. त्यांनी सांगितलं की मला खोटं बोलावं लागेल, त्यामुळे तुमचं मुख्यमंत्री पदच नको. हिंदी में बोलूँगा, माफ़ करिएगा. आज मेरी जिम्मेदारी मुकुंद वासनी का परिचय देना है. समय की मर्यादा मुझे दी है. कब जन्मे क्या किया इसे न कहते हुए परिचय तो मानसिक ही होना चाहिए. विनोबा साहित्य के आधार से वो परिचय देने का मैं प्रयत्न करूँगा. आपल्या देहाला सर्वस्व मानून त्याच्या सुख स्वास्थ्याला महत्त्व देतो तो जीव. आज जन्माला आला, स्वतःकरता जगला, उद्या मेला तो प्राणी मात्र. जो देतो तो देव, जो राखतो संग्रह करतो तो राक्षस. जो एक भाग भोगतो आणि दोन भाग देतो तो मनुष्य. त्याग तत्व जीवनात प्रवेश केल्याशिवाय मानवता दाखल होत नहीं. मानवता के पथ पर चलने का प्रयास करने वाला ये दाम्पत्य. वे मानते हैं कि जीवन एक खोज है जिसका उल्लेख उसने किया. उस तलाश में वे चल निकले हैं तो वह एक उपासना भी बनती है. उपासना दो प्रकार की, एकांगी यानी एकाग्र, समग्र यानी सर्वांगी. एकांगी उपासना में गहराई होगी, सर्वांगी में समग्रता होगी. यदि समाज गढ़ने निकले हैं तो साधना के क्षेत्र का सामूहिक विस्तार होना ज़रूरी है. दोनों सामूहिक क्षेत्र से जुड़े हैं. जीवन के दो प्रवेश पथ हैं, एक यज्ञ, दूसरा तप. यज्ञ होता है कर्म प्रधान, तप होता है वृत्ति संशोधन प्रधान. यज्ञपंथी यज्ञ करते हुए वृत्ति संशोधन करेंगे, तपपंथी वृत्ति संशोधन के लिए कर्म करेंगे. मुकुंद वासंती यज्ञपंथी हैं. कर्मयोग विशेष का विशेष फल है लोक संग्रह. सदाचारियों का लोक संग्रह, यह इन्हें सदा है. जो उत्तम के साथ चलता है वो ऋषि, जो मध्यम के साथ चलता है वो समाज सेवक, जो पिछड़ों के साथ चलता है वो शिक्षक. इन्होंने समाज सेवक और शिक्षक की भूमिका निभाई है.
इनकी कार्य प्रेरणा करुणा से जन्मी है। कारुण्य योग का दर्शन हुआ वहाँ नारायण का दर्शन हुआ ऐसा माना जाता है। अपने दुख से दुखी होना और सुख से सुखी होना ये जानवरों का लक्षण है। दूसरे के दुख से दुखी होना और सुख से सुखी होना यह मनुष्य का लक्षण है। दूसरों के दुख से दुखी होना यानी करुणा। अपना जीवन अकेले के लिए नहीं है, समग्रता के लिए है। यह निष्ठा जिस हृदय में बैठ जाए वहाँ मानवता जागृत होती है। करुणा का विशेष लक्षण है कुछ कर मिटने की प्रेरणा देना। वो मिटने शब्द को महत्व है। प्रेम के साथ पूज्यता का भाव आता है तो उसे भक्ति का रूप आता है। कर्म जब भक्ति के अंग के तौर पे किया जाता है तो उसे सेवा का रूप आता है। भक्ति रस अंतर में अव्यक्त होता है, भक्ति गुप्त होती है। सेवा रस प्रकट वस्तु है। समाज गढ़ने वाला सेवा व्यक्ति की करेगा पर वह समाज भक्ति की परिधि में होगा, व्यक्ति तक नहीं रुकता वो। या यूँ कहें तो सगुण साकार की उपासना निर्गुण निराकार की परिधि में होगी। इस दाम्पत्य का प्रकट रूप सेवा प्रधान है। इन्हें सेवा के लिए सत्ता की ज़रूरत नहीं, सेवा के लिए सत्ता वे बाधक मानते हैं। व्यापक चिंतन और विशिष्ट सेवा अर्थात चिंतन में विश्व और कार्य में ग्राम स्वराज्य, ये विनोबा की भाषा। सेवा के लिए छोटा क्षेत्र चाहिए, चिंतन के लिए व्यापक चाहिए। अगर हम सेवा व्यापक बनाने की कोशिश करेंगे तो हमारे हाथ नहीं रहेगी, हम निष्फल होंगे। चिंतन छोटा हो गया तो हम संकुचित हो जाएंगे। अतः मंत्र होगा जय जगत और तंत्र होगा ग्राम स्वराज्य। दिल्ली मुंबईत आमचे सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार, यह नारा गढ़चिरौली के उस आदिवासी क्षेत्र में निकला है जहाँ यह दंपत्ति कार्यरत था। पिछले 22 साल से त्र्यंबकेश्वर परिसर के आदिवासी क्षेत्र में ग्राम सभा संगठन का ध्रुवतारा रखकर पैर गाड़कर हड्डी गलाने की मानसिकता से ये दंपत्ति बैठे हैं। संस्था और आंदोलन दोनों की कल्पना विचार को मूर्त रूप देने के लिए की जाती है। आंदोलन विचार को मूर्त रूप दे सकता है, संस्था विचार को मूर्ति रूप देती है। आंदोलन भी यदि ठीक तरह से न चला जाए तो विचार को विकृत रूप दे सकता है। संस्था अच्छी तरह से चलाए जाने पर भी केवल यम प्रधान नहीं रहती, नियम प्रधान बन जाती है। इसलिए मूर्ति से बच नहीं सकती। मूर्ति अच्छी भी हो सकती है, परंतु अच्छा गृहस्थाश्रम जैसा संन्यास से कृतार्थ होता है उसी प्रकार अच्छी मूर्ति उपासना भी विसर्जन से पूर्ण होती है। अहिंसा और संस्था साथ साथ नहीं चल सकती। संस्था में ये शायद आपको दिक्कत का लगे इन दिनों में, पर संस्था में नियमावली संविधान आदि होता है, हृदय नहीं होता। हृदय परिवर्तन की प्रक्रिया में संस्था को ज़्यादा स्थान नहीं है। नियम ही संस्था का प्राण है। इसीलिए ऑर्गेनाइजेशन इज टेस्ट ऑफ नॉन वायलेंस, यानी अहिंसा कभी संगठन करेगी नहीं। इस दंपति ने संस्था यदि बनाई तो भी उसे हावी होने नहीं दिया। ये दाम्पत्य भिक्षा पर जिया है। समाज के अधिक से अधिक सेवा करके समाज से सिर्फ शरीर धारण भर के लिए कम से कम लेना, और वह भी विवश होकर और उपकृत भावना से भिक्षा कहलाती है। दान देना जीवन दान की बात है। यहाँ गरीबी का सेवा व्रत लेना और खुद गरीब बनना, ये वामन के 3 चरण इन्होंने अपने जीवन में उतारे हैं। कर्म रूपी कुसुम ईश्वर पूजा का सर्वोत्तम साधन इन्होंने माना है। कीर्तन कर्म करने की बाद की चीज़ है, नहीं तो वो ढोंग हो जाएगा। यह मानने वाला यह दाम्पत्य नित्य प्रसिद्धि परांगमुख रहा। सबसे नीचे के स्तर के लोगों के साथ एक रूप होना यह मानवता की कसौटी है। माड़िया आदिवासी बच्चों के साथ उनकी भाषा और संस्कृति आत्मसात कर लंगोटीपन के बच्चों के साथ में खेला है और सिखाया है। एक रूप होकर नदी के किनारे बच्चों को सिखाने वाला, वे जो कहें सो, उसका उल्लेख उसने किया। शिक्षक कहे वो नहीं सिखाना है, वे जो चाहें वो सिखाना है। ऐसे अनौपचारिक जीवन शिक्षण की गहराई तक पहुँचते हुए हमने उसे देखा है। औपचारिक शिक्षण ग्रहण करने में कुशाग्र, 5 बार BA फेल हुआ, इसलिए कुशाग्र कह रहा हूँ।
मुकुंद खिलते गया जीवन शिक्षण के प्रयोगों में। ब्रह्मचर्याश्रम में गुरु निष्ठा बाबा आमटे, गृहस्थाश्रम में पति पत्नी निष्ठा, वानप्रस्थाश्रम में समाज निष्ठा यानी मैत्री साधना, और संन्यासाश्रम की दहलीज पर अब कर्म फल त्याग सीख रहा है। आंदोलन और रचनात्मक कार्यक्रमों का समन्वय इन्होंने साधा है। रचनात्मक कार्यक्रमों के आयाम हैं जो गिनाए गए: बेयरफुट डॉक्टर की सेवाएं, लूटमारों का झाबुआ क्षेत्र में पुनर्वसन जिसके लिए इन्होंने मार भी खाया, लोक न्यायालय, गांव बैंक, जीवन उत्सव, लोक संविधान पर प्रबोधन, गांधी विचार और बाजारीकरण के विरुद्ध प्रवचन है, बोलना जो भी उसके शिक्षण, जो मूल्य समाज में मान्य हो चुके हैं, केवल लोकमान्य नहीं लोकप्रिय भी हैं, उन्हें स्थापित करने के लिए आंदोलन, वह भी साधन शुद्धि के साथ सत्याग्रह की कार्यपद्धति से। वे शामिल हुए जंगल बचाओ, मानव बचाओ, नर्मदा बचाओ, इंद्रावती बचाओ इन जैसे आंदोलनों में। भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के लिए तरुणों की संगठना बांधने का भी प्रयत्न हुआ। उनकी विशेषता है प्रखर विचार निष्ठा। दलित मित्र पर पिताजी की ओर से हुए अन्याय के कारण में घर छोड़ दिया। सहभागी लोकतंत्र में विश्वास, समाज जीवन में विचारपूर्वक नेतृत्व नकारते हुए ग्राम सभा संगठन के लिए अविरत प्रयत्नशील, अहिंसा निष्ठा को ललकारने वाले, धमकी देने वाले, नक्सलाइयों से बाज न आना, संघ विचार के परिवार में जन्म परंतु सर्वोदय विचार का बीजारोपण हुआ अपने मामा के प्रभाव से शायद, या शायद अन्ना साहब सहस्त्र बुद्धि के प्रभाव से। समविचारी मित्र मोहन हीराबाई हीरालाल, सतीश शुभदा गोगुलवार, अभय रानी बंग के साथ अभ्यास गट से पाई विचारों की परिपक्वता अपने अपने कार्यक्षेत्र में व्यवहार में उतारने का प्रयोग। कार्यपद्धति भिन्न हो सकती है, यह बूझते हुए कार्यक्षेत्र में इंडिपेंडेंटली प्रयोग हुए, मात्र परस्पर पूरकता रही। अपनी विचार निष्ठा को समर्पित कर दिखाने वाला यह मित्र समूह प्रगल्भ गृहस्थाश्रमी जीवन के आरोहण के लिए बेटर हाफ, मैं बेटर हाफ कह रहा हूँ, पूरा हाफ नहीं पूर्ण भी बोल सकूँगा, वासंती को श्रेय अधिक देना होगा। वासंती मुकुंदच्या मागे हात धुवून पडली। बाबा आमटेंनी वेगळे स्थळ सुचवल्यानंतरही मुकुंद वसंतीच्या तावडीतून सुटू शकला नाही। आनंद मनातील इतर महारोगीसोबत सामूहिक विवाहात मंगलाष्टक कोणी कोणी म्हटली याचा उल्लेख झाला। आशीर्वाद मिळाले। असुरक्षिततेचे, गरिबीचे जगणे लीलया पेरले। ज्ञानी और अज्ञानी में यही अंतर है कि अज्ञानी दुखपूर्वक भोगता है और ज्ञानी आनंदपूर्वक। गृहस्थाश्रम सख्य मैत्री की पाठशाला साबित हुई। पति रक्षणकर्ता माना जाता है, यहाँ पत्नी रक्षणकर्ता साबित हुई। उदाहरण दूंगा नहीं, समय नहीं है। प्रीति रुजानी पड़ती है, वह पराक्रम का क्षेत्र है। ध्रुति उन्हें कुटुंब जीवन की चार दीवारी से समाज तक ले गई। अरुंधति उसे कहा जाता है जो पति के मार्ग में रोध न करने वाली हो। यहाँ तो वह मित्र है। मैं ये अंदाज कर सकता हूँ कि जहाँ समर्पण नहीं हो सकता वहाँ सहयोग करने की भूमिका तो ज़रूर रही होगी। मित्र के 3 गुण होते हैं: अनीति से रोकना, नीति में प्रवृत्त करना तथा विपत्ति में साथ न छोड़ना। 2 विपत्तियों का उदाहरण है, वो भी नहीं दूंगा। प्रेम की परिसीमा को अद्वैत कहते हैं। यह बहुत ऊंची उड़ान है, व्यवहार नहीं मानते हम। विनोबा ने बहुत सुंदर शब्द दिया, परमोच्च द्वैत। 2 तो अलग अलग व्यक्तिमत्व हैं पर शायद इतने नज़दीक हैं जो मानवता को का दर्शन दिलाती है। तो परमोच्च द्वैत के ये पथिक। नम्रता एक गुण है जो निर्माण नहीं किया जा सकता, वह पूर्व जन्म की देन मानी जाती है। नम्रता गुणोपासना की रक्षा बनती है। यह गुण नहीं हो तब तक कोई गुणोपासना होती नहीं, वह गिरने नहीं देती नीचे आपको। नम्रता श्रद्धा में परिवर्तित होती है। श्रद्धा कर्म शक्ति है, प्रयोग से निष्ठा बनती है।
निष्ठा यानी वह अनुभूति जिसके लिए मनुष्य मर मिटने को तैयार हो। जीवन की अभिलाषा यही मृत्यु का भय होती है, यानी विचार निष्ठा की पराकाष्ठा व्यक्ति को भय मुक्ति के द्वार तक पहुंचाती है। गढ़चिरौली के आदिवासी क्षेत्र में मुकुंद वासंती की अहिंसा निष्ठा नक्सलाइयों से टकराई। उन्हें मौत की धमकी दी गई। वे बाज न आते देख उनको मौत की तारीख भी उनकी तय कर दी गई। दोनों ने छोटे बच्चों के साथ उसे स्वीकारने की मानसिकता भी बना ली। मित्र परिवार के आग्रहपूर्वक समझाया और साक्षात्कार कहिए कि यह अड़ियल दंपति मौत की घोषणा के पहली रात क्षेत्र छोड़ने तैयार हो गया। देर आए दुरुस्त तो आए। यहाँ मैं इस दंपति के मानसिक परिचय देने को विराम करता हूँ। समय में हो गया होगा मानता हूँ। मेरे निरूपण में इस दंपति को इनको भी अतिशयोक्ति लग सकती है। हाँ, हमें ये गुण है इसका अंदाज इनको नहीं होगा शायद। उसे गुणावरोपण समझें, ये दानेश्वरी की विशेषता मानी जाती है। जो गुण इस दंपति को स्व मूल्यांकन से महसूस हो कि वह इन पर लादा जा रहा है, उसे वे समझे कि उनका वो ध्रुव तारा है और बची हुई शेष जिंदगी का वो पर्पस भी। क्या बात। शब्दों को मतलब कार्य तो करते ही हैं, लेकिन शब्दों को उतनी ही ताकत से। विनोबा के शब्द मेरे नहीं। विनोबा के शब्द वैसे तो बोला जाता था कि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, पर विनोबा ने ये कहा था कि ब्रह्म सत्यम जगत स्फूर्ति। शब्द विनोबा के हैं, लेकिन आपकी वाणी से वो हम लोगों ने सुने, इसलिए वो हमारे लिए तो स्फूर्ति ही है। ये शाश्वत सत्य है। मटकर काका के बारे में बताते हुए मैं बीच बीच में बताने वाला था, लेकिन अब कुछ आखिरी में बता दूंगा। काका के बहुत सारे सहयोगी समय समय पर हम लोगों ने देखे हैं। उनमें से एक सहयोगी यहाँ पर भी है, श्रीराम काका, श्रीराम जाधव। काका जब सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान के अध्यक्ष थे तब काका मंत्री थे, और दोनों की जोड़ी वहाँ पर काफ़ी सारी फेमस हुई थी, क्योंकि जब नियमों को बदलने की बात आती है, स्फूर्ति को लाने की बात आती है, तो इन दोनों ने काफ़ी ताकत से वहाँ पर काम भी किया है। वैसे ही मटकर काका और बगाड़े काका, शंकर बगाड़े काका, वो अभी यहाँ साथ में नहीं, वो कहीं बाहर चले गए। मटकर काका और ठाकुर काका, ऐसे दो काकाओं की हमारी काफ़ी सारी जोड़ी हमने मटकर काका के साथ देखी हुई है। ऐसे बहुत सारे नाम हैं जो गिने चुने हैं, मैं भी आपके सामने रख रहा हूँ। अब इस समारोह के अध्यक्ष हम लोगों को उद्बोधित करेंगे, उसके बाद में हम लोग पसायदान बोलकर ये समारोह यहाँ समाप्त करेंगे। काफ़ी सारे मैं माफ़ी चाहता हूँ, हम बहुत ज़्यादा लेट हो चुके हैं। कुछ लोग बोलने की इच्छा रखते हैं, लेकिन उनसे मैं क्षमा चाहता हूँ। माफ करा, मध्येच हिंदीमध्ये शिफ्ट झालो। काही लोकांना बोलायची इच्छा आहे, पण वेळेच्या मर्यादेमुळे थांबावं लागेल, कारण हॉलही आपल्याला लवकर त्यांच्या ताब्यात द्यायचा आहे। काही लोकांना काका काकूंचा सत्कारही स्वतःच्या वतीने करायचा आहे। आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर काका काकूंना इथंच थांबवणार आहोत। आपण वैयक्तिक सत्कार त्याच्यानंतर घेऊया अशी मी सगळ्यांना विनंती करतो। तुम्हाला नको आहे, आम्हाला हवं। ये फ़ोटो हमारे लिए है, आपके लिए नहीं। सोमनाथ रोडे काकांबद्दल बहुत कुछ खूप काही सांगू शकतो, पण हे ज्येष्ठ इतिहासकार, साहित्यिक आहेत आणि हिंद स्वराज्यावर त्यांचं खूप चांगलं काम आहे। काका, सर्वप्रथम निवड समितीचं मी कौतुक करतो की त्यांनी पहिल्या पुरस्कारानंतर पहिला पुरस्कार खादीच्या क्षेत्रातला लोहारा भागात मराठवाड्यात काम करणारा एक मुस्लिम कार्यकर्ता, मी नाव विसरलो त्याचं, शेख अब्बास, मी अब्दुल म्हणत होतो आहे ना, शेख अब्बास, त्याचा पुरस्कार केला। कारण गेल्या 20-25 वर्षापासून मटकरजीचं खादीचं काम तो अतिशय निस्सीम सेवाभावी वृत्तीतून करतो लोहारा या ठिकाणी। दुसरे कार्यकर्ते आमचे मित्र वासंती आणि मुकुंद दीक्षित यांना मी जवळपास ते हेमलकसा प्रकल्पात जेव्हा आले तेव्हापासून ओळखतो। लाहिरीलाही मी त्यांचा प्रकल्प पाहण्यासाठी गेलो होतो आणि साक्षरतेच्या दृष्टीनं जेव्हा ते आदिवासी माडिया मुलांना शिकवत होते, त्या ओढ्याच्या पलीकडच्या गावात रात्रीचा कंदील घेऊन
त्यांच्याबरोबर मी त्या वर्गात गेलो. ते सांगत होते मुलांना की भटजीचा भ यांना समजत नाही, यांना भामरागडचा भ म्हणाला तर चटकन कळतो. ते सांगत होते मुलांना की यांना इडलिंबूचाही कळत नाही, इंद्रावतीचाही चटकन कळतो. मला अजूनही त्यांची ती परिभाषा लक्षात आहे. आणि लाहिरीलाही आरोग्यसेवेबरोबर शिक्षणाचं काम अतिशय तळमळीनं त्यांनी केलं. एक हाडाचा अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान आणि कुठेही अस्मितेला आपल्या धक्का पोचत असेल तर ते सहन न करणारा असा अतिशय ताठ मानेनं पण अतिशय सरळपणे जीवन जगणारा हा कार्यकर्ता आहे. झाबुआला ते होते, झाबुआलाही मी गेलो. झाबुआला हे जेव्हा काम करत होते तेव्हा आमचा भारत जोडोमधील विद्यासागर नायर नावाचा कार्यकर्ता, नफिसा कोलंबोवाला, जेकब, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. आणि तिथं तर त्या झाबुआला त्या मेन स्टेशनवरून सगळं पायी जावं लागायचं. झाबुआला कुठलंही वाहन नसायचं. आणि तशा भागामध्ये बाबा आमटेची युवाग्रामची संकल्पना साकार करण्याच्या दृष्टीनं या सगळ्या युवकांनी कंबर कसली होती. त्यात मुकुंद हा होता, वासंती तेव्हा होती की नाही मला आठवत नाही, बहुतेक नव्हती. तर अशा पद्धतीनं आपण आत्ता अनेक रेफरन्स सरांनी दिले. इथल्या कार्यकर्त्यांचे यशवंतराव दातेंचा संदर्भ दिला, वसंतराव जाधवांचा संदर्भ दिला, काशीनाथराव आदिवासी कार्यकर्त्याचा शिक्षकाचा त्यांनी संदर्भ दिला. मला आपल्याला सांगायचं की जोपर्यंत समाजामध्ये वासंती मुकुंद आहेत, आदिवासी काशीनाथराव आहेत, वसंतराव जाधव आहेत आणि यशवंतराव दाते आहेत, तोपर्यंत गांधी मरत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधी किती वेळ मारण्याचा प्रयत्न केला तर गांधी मरू शकत नाही, गांधीचा विचार मरू शकत नाही. यांच्या रूपानं आणि यांच्या कामाच्या रूपानं गांधी जिवंतच राहणार आहे. आज मुकुंदरावनी अनेक प्रयत्न करून खरोली गावामध्ये 25च्या पुढच्या माणसावर खूप प्रयोग केले, पण काही साध्य होत नाही. लक्षात आल्यानंतर ही जी नवी बालक मंडळी आहे, या बालकांच्या मधून उद्या जेव्हा खरोलीचा सरपंच होईल आणि उद्या गाव चालवणारे जेव्हा कार्यकर्ते यातून तयार होतील तेव्हा गांधीच्या स्वप्नातलं खरोली पाहायला मिळेल असा एक माझा अंतर्मन मला जाणून होतं. मला असं वाटतं की हे जे आपले कार्यकर्ते, वासंती मुकुंदसारखे जे कार्यकर्ते जागोजागी काम करत आहेत, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं गांधींचा विचार, गांधींना जे अभिप्रेत होतं की असं प्रत्येक गावामध्ये असा एक एक कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण होण्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा त्रुटी जाणवतात किंवा ती आपली कमकुवतपणाची बाब प्रामुख्यानं लक्षात येते. पण आपण जर वासंती मुकुंदसारखं एखादं व्रतस्थ भूमिकेतून काम करायला लागलो तर मला असं वाटतं या कामाला चांगलं फलित मिळू शकतं. आदरणीय डॉक्टर उल्हास जाजू जे सेवाग्राम हॉस्पिटलचे नामांकित फिजिशियन आहेत, त्या भागात इतके ते लोकप्रिय आहेत की देवासारखं त्यांचं स्थान आहे, आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं विनोबांच्या आध्यात्मिक नजरेतून वासंती आणि मुकुंद यांचं ॲनालिसिस केलेलं आहे ते 100% बरोबर आहे. त्याच पद्धतीचं जीवन ते जगतं आहे. अधिक न बोलता मला कवी नीरजच्या 2 ओळी आठवतात, त्या मी सांगतो. कवी नीरज असं म्हणतात की गंगा की कसम यमुना की कसम, गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. तू खुद को बदल, कुछ तो बदल, तभी तो ज़माना बदलेगा, तभी तो ज़माना बदलेगा. मला असं वाटतं वासंती आणि मुकुंदच्या माध्यमातून हा गांधींच्या विचाराचा जमाना आविष्कृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण प्रत्येकाने या विचारांचा धागा आपल्या मनामध्ये अधिक घट्ट आणि पिळदार करण्याचा प्रयत्न केला तर आज आणि उद्या गांधींचं स्वप्न साकार होऊ शकेल. एवढं सांगतो. जय हिंद, जय जगत. खूप खूप धन्यवाद काका. जसं तुकडोजी महाराजच्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी, चीटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया. चीटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया. पुढचं मी कदाचित विसरतोय. यह सब पर्वत वृक्ष विशाल बना,
सौंदर्य तेरा तू एकही है. कुठेही गेलो तरी वासंती आणि मुकुंद दीक्षित काका हे असेच असतील, सगळ्या ठिकाणी असतील, हीच आमची इच्छा आहे. आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येऊयात आणि आपण पसायदानासाठी बेबीताई आणि अजून सोबतीला कोण येणार? लताताई राजपूत आणि बेबीताई. अरे हां, उपस्थित राहू शकले नाही संजू भाऊ, संजय बेहेरे जे खादीचं काम करतात नागपूर इथे, त्यांच्याकडनं तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत आणि उपस्थित न राहिल्याबद्दल क्षमा प्रार्थी आहेत म्हणून. ठाकूर काका, मी तुम्हाला विनंती करतो, नाशिक मधून ज्या स्वागत समितीने हे सर्व आयोजन केलं त्या समितीचं आम्ही पुरस्कार समिती खूप खूप आभारी आहोत. तुम्हा सर्वांचे आभारी आहोत कारण तुम्ही एवढा वेळ थांबलात, आम्हाला सगळ्यांना ऐकलं. खरं असं म्हणतात की 22व्या मिनिटानंतर फक्त ऐकणं थोडा वेळ चालू राहतं, डोळे बंद होतात, 45 मिनिटानंतर ऐकणंही बंद होतं. म्हणून आम्ही शिक्षकच वेगवेगळे ठेवले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्याचा नक्कीच आनंद मिळेल. तुमचेही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता पसायदानासाठी बोलतो. मी सर्वांना तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात वर्षतय सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन निलोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो तेने वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. तर कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे आणि काकांवर प्रेम करणारे सगळे लोक काकांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्या स्तरावरचे माझ्याशिवाय तुमचा फोटो अधुरा आहे, लक्षात ठेवा. जा तुम्ही जा.